भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही लाईन कुठून आली आहे? लोकांना काय वाटतं भिऊ नकोस म्हणजे मी पुढे वाटेल ते करीन, मागे स्वामी उभेच, असं होणार नाही ना. श्री स्वामी समर्थ महाराजांनी बाळाप्पा महाराजांना स्वप्न दृष्टांतामध्ये सांगितलेली ओळ आहे. स्वामींच्या पायाचे ठसे आता पण स्वामींच्या आहेत. पायाचा ठसा स्वयंभू आहे. की अक्कलकोट हे गाव काय आहे, 3 ऊर्जा केंद्रांच्या मधलं स्थित गाव आहे. म्हणजे गाणगापूर, पंढरपूर आणि तुळजापूर. विद्याचं अक्कल झालंय आणि नगरचं कोट झालंय. स्वामी समर्थ महाराज नेमकं कोण होते? त्यांना लोक का मानतात एवढं? दत्तात्रय कोण होते नेमकं? आपल्याला आपण नेहमी ते 3 मुखांचे स्वरूप आपल्याला बघायला मिळतं, तसं ते स्वरूप नाहीये. बरं का, तिन्ही जे काही ऊर्जा ह्या सृष्टीतील मानल्या गेल्या त्या त्रिगुणांचा एकत्रीकरण म्हणजे भगवान दत्तात्रय आहे. ब्रह्म, विष्णू आणि महेश ह्या 3 नावांनी सत्व, रज आणि तम या 3 त्रिगुणांचं वर्णन केलं गेलेलं आहे. तर तसंच दत्तगुरूंचे किती अवतार आहेत? श्रीपाद, श्रीवल्लभ, नरसिंह, सरस्वती आणि मग आधुनिक काळामध्ये स्वामींच्या स्वरूपामध्ये त्यांनी दर्शन दिलेलं आहे. दत्तगुरूंच्या चित्रात दिसणारे 4 कुत्रे आणि गाय ते कशाचे प्रतीक आहे? म्हणजे गुरुचरित्र नेमकं काय? म्हणजे पारायण करणे म्हणजे काय असं? म्हणजे त्याचं पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत वाचन करणे. स्वामी चरित्र म्हणजे तेच झालं ना गुरुचरित्र. स्वामींचं चरित्र वेगळं आहे. तर शिवपुरी विषयी बहुतांश लोकांना माहिती नाहीये. 100 वेळेला काशीचं दर्शन घेतल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते एकदा शिवपुरीत परिक्रमा केल्याने प्राप्त होतंय. म्हणून स्वामींचा आणि दत्तगुरूंची उपासना कशी करावी आपण? गुरु आपल्याकडे आले किंवा गुरु आपल्या स्वप्नात आले तर आता ह्या कलियुगात लोकांना विश्वास बसत नाही. स्वामींचे पादुका आता पण अक्कलकोटमध्ये आहेत का? हो. कुठे? गुरु मंदिरची स्थापना कशी झाली? औदुंबरचा झाड तोडू नये असं म्हणतात. तर असं काय? गाणगापूरला आपण बघतो लोक आवेशात असतात, ते काय असतं नेमकं? नमस्कार, आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गेल्या 5 महिन्याआधी आम्ही स्वामींविषयी एक पॉडकास्ट शूट केला होता. त्या पॉडकास्टला तुमचा प्रचंड प्रतिसादामुळे आज पुन्हा एकदा आपण स्वागत करणार आहोत डॉक्टर पुरुषोत्तम राजूमाली यांचं. तर आज आपण अक्कलकोट विषयी थोडी एक माहिती पुन्हा एकदा घेणार आहोत. स्वामी अक्कलकोटलाच का आले, शिवपुरी आणि गुरु मंदिर याचे रहस्यमय इतिहास आपण जाणून घेणार आहोत. दत्तात्रयांविषयी काही माहिती घेणार आहोत. तर चला स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार आदित्य, धन्यवाद तुम्ही मला परत संधी दिल्याबद्दल. सर्वात आधी स्वामी समर्थ महाराज नेमकं कोण होते? म्हणजे त्यांना लोक का मानतात एवढं? त्यांचा व्यक्तिमत्व जे आहे ना ते इतक्या आयामांनी सजलेलं आहे ना की त्यांना एका पार्श्वभूमीमधनं किंवा एका कुठल्या तरी आयामातनं समजून घेणं खूप अवघड आहे. म्हणजे एक वरकरणी जी काही त्यांची ओळख आहे की भगवान दत्तात्रयांचे कलियुगातले 4थे अवतार, ज्यांनी तपश्चर्या संपूर्ण करून अक्कलकोटला येऊन निवास केलेला आहे आणि इथं आल्यानंतर समोर आलेल्या भक्तांना लीला दाखवलेल्या आहेत असं मान्यता आहे. पण तेवढं त्यांचं व्यक्तिमत्वाची व्याख्या फार अपुरी पडेल. एवढ्या आध्यात्मिक उच्चपदस्थ व्यक्तीचं जीवन जे असतं ना ते इतक्या वेगवेगळ्या छटांनी रंगलेलं असतं की त्यांना कुठल्या तरी एका रंगात रंगवताच येत नाही. त्यामुळे त्यांना बहुआयामी, बहुरंगी अनेक अनुभवांमधून समजून घ्यावं लागतं. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला समजून घेतलं असं वाटलं की नवं काहीतरी दिसतं लगेचच, नवं काहीतरी अनुभवायला मिळतं, काहीतरी नवं काहीतरी समजायला मिळतं. त्यामुळे त्यांची जी काही व्यक्तिमत्वाच्या पलीकडची जी ओळख आहे ना, जसं भगवान कृष्ण म्हणतात ना की अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम, की ह्या मानवी तनूमध्ये, मानवी शरीरामध्ये अडकून बसू नका. त्याच्या पलीकडचं आमचं जे परमात्मा स्वरूप आहे ना ते ओळखून घ्यायचा प्रयत्न करा. आणि तुमच्या असलेल्या मनातल्या मायेच्या पकडमुळे, तुमच्या मनात असलेल्या अज्ञानामुळे तुम्ही मला फक्त मानवी शरीरात पुरतच बघताय. त्याच्या पलीकडचं जे माझं वैष्णवी स्वरूप आहे ते ओळखायला तुम्हाला आज शक्य होत नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्यात लीलांमधनं आपण हरवून जावं किंवा त्यांच्या स्वरूपाशी प्रेमात पडावं आणि त्यांच्या चरणी एक मातृत्वाचा भाव आपल्या हृदयात निर्माण व्हावा, हे तर सहज शक्य होतच आहे. त्याही पलीकडे त्यांचा जो शिकवणीचा भाग आहे ना की जो आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे, त्याचबरोबर उपासनेचा मार्ग सांगितलेला आहे, तपाचरणाचा मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी जीवनभर तपाचरणी जीवन ठेवलेलं आहे. त्यांचं जेवण किती कमी असेल किंवा मोजकच बोलत असतील किंवा आपण दिगंबर अवस्था म्हणतो, कारण का आम्हाला पाश नाही ना कुठला, म्हणून दिगंबर अवस्था आहे ती. त्यामुळे लोकांना वाटतं की अरे अशा प्रकारचे कपडे घालून का फिरायचे? अहो, कारण त्यांना मानवी पाश नाहीये बरं का. ज्याला पंचमहाभौतिक सृष्टीने पकडलेलं असतं ना त्याला ह्या सगळ्या अवडंबराची गरज पडते. ज्याला जो ह्या त्रिगुणातीत ऊर्जा आहे त्याला तुम्ही कुठल्या बंधनामध्ये अडकवणार आहेत? त्यामुळे ती
अवस्था जी काय आहे ती मातृत्वाची, प्रेमाची, मुक्त अशी अवस्था आहे ती. आणि मुक्त विचार, मुक्त संचार ह्याचं प्रकटन करणारी ती अवस्था आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही कुठल्या पार्श्वभूमीत समजून घेताय हे डिसाईड करतं की तुम्हाला काय कळतंय. तुम्ही त्यांच्याकडे जर चिकित्सात्मक बुद्धीने बघत असाल तर तुम्हाला त्यातनं त्या भूमिकेत तुम्हाला ते प्राप्त होतील. तुम्ही केवळ एक जिज्ञासू म्हणून आला असाल मग तुम्हाला त्या भूमिकेत प्राप्त होतील. तुम्ही काहीतरी मागणं मागायला आला असेल तर तेवढं देऊन मोकळं करून टाकतील, बरं का. पण तुम्ही जर एक साधक म्हणून त्यांच्याकडे आला असाल, एक ज्याला उपासक म्हणून आला असेल, तर मग वेगळ्या आयामात तुम्हाला दर्शन देतात. आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्यांच्याकडे येण्याचं, मुक्तद्वार आहे. ज्या भूमिकेत जे येईल त्याला ते प्रसन्न करून पाठवतायत परत. स्वामी अनेक वर्ष, असं म्हणतात की 300 वर्ष श्रीशैलच्या वनामध्ये ते ध्यानस्थ होते. आणि तिथे ती आजी जागा खूप सुंदर आहे. म्हणजे आपण कधी जर संधी मिळेल तर नक्की जाऊन या. कुठे? श्रीशैलमचं जे श्रीशैलम, आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैल नावाचं गाव आहे, मंदिर, महादेवाचं मंदिर आहे. आणि तिथून पुढे होडीने नदी क्रॉस केली की मोठा डोंगर आहे. त्या डोंगरामध्ये वरती आतमध्ये स्वामींची जी ध्यानाची जागा आहे ती आजही तिथे उपस्थित आहे. आणि आजही त्यांच्या पादुकांचं दगडावरती प्रकट झालेले आजही तिथे उपस्थित आहेत. तर कधी आपल्याला संधी मिळेल तर नक्कीच जाऊन या. तर असं म्हटलं जातं की स्वामींनी तिथे श्रीशैलमच्या त्या जंगलामध्ये, घनघोर जंगल आहे फार, त्याच्यामध्ये 300 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. आणि मग पायावरती कुऱ्हाडीचा वार लागलाय. म्हणजे माणूस झाड तोडत होता, झाडात वारुळ वाढलेलं होतं, कारण ते 300 वर्ष निस्तब्ध बसलेले आहेत. बरोबर. म्हणजे स्तब्ध होऊन ते ध्यान करतायत. आणि त्यांच्या आसपास मुंग्यांचं वारुळ लागलेलं आहे. त्यामुळे त्या माणसाला काही ते वारुळात आत व्यक्ती हे कळलेलं नाहीये. त्यामुळे ते झाड कापून फांद्या आता वैराणासाठी घेऊन जायचं म्हणून तो झाड तोडतोय. आणि त्या तोडताना त्या वारुळावरती घाव लागतोय आणि त्या वारुळातून रक्त व्हायला लागतंय. त्यामुळे आज स्वामी ध्यानस्थ बसलेले असतात. मग ते ध्यान आपलं संपवून तिथून प्रगट झालेत आणि भारत भ्रमण केलंय त्यांनी. असं म्हटलंय त्यांनी की भारतातले अनेक प्राचीन जे काही तीर्थक्षेत्र आहेत यांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या भारत भ्रमणानंतर ते अक्कलकोटमध्ये येऊन स्थिरावलेत. असं ते पार्श्वभूमी आहे. त्यामुळे मग भगवान दत्तात्रयांचं स्थान गाणगापूर इथून शेजारी आहे, फार लांब नाहीये. मग अक्कलकोटलाच का आले, बरं का. हा जो काही इतिहास आहे ना तो भगवान दत्तात्रयांच्या गुरुपरंपरेचा, त्यांच्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासाचा आणि अक्कलकोट ह्या गावचा मूळ गूढ इतिहास आहे, बरं का. कारण ही भूमी अक्कलकोट जी आहे असं म्हटलं जातं की अत्यंत प्राचीन भूमी आहे. आणि इथे एक महानगर होतं ज्याचं नाव विद्यानगर असं नाव होतं. या गावाचं विद्यानगर नाव का? कारण भगवान दत्तात्रयांची जी विद्याशास्त्रातनं दिलेली जी काही दीक्षा आहे त्याची दीक्षाभूमी विद्यानगर आहे. इथे उच्चतर विद्या प्राप्त होते म्हणून ह्या गावाचं नाव विद्यानगर असं होतं. म्हणजे त्याचं एका मला वाटतं फारसी किंवा अरबी भाषेमध्ये विद्याचं अक्कल झालंय आणि नगरचं कोट झालंय. ते अक्कलकोट म्हणजे विद्यानगर असंच नाव आहे. ते लोकांना वाटतं प्रज्ञापूर नाव असावं. प्रज्ञापूरच्या आधी देखील विद्यानगर हे नाव होतं. आणि अनेक पुराण ग्रंथांमधनं त्याचं वर्णन सापडतं की इथे एक महानगर असावं जे सरस्वती नदीच्या तीरावरती वसलं होतं असं म्हटलेलं आहे. आणि ते गाव जे इथं उपस्थित होतं त्या गावची महती काय होती की इथे जगदंबेचं साक्षात प्रगट स्वरूपामध्ये वास होता, बरं का. कारण जसं आपण बघतो ना की अक्कलकोट हे गाव काय आहे, 3 ऊर्जा केंद्रांच्या मधलं स्थित गाव आहे. म्हणजे गाणगापूर, पंढरपूर आणि तुळजापूर या 3 महत्वाच्या ऊर्जा केंद्रांच्या मध्यभागी असलेलं गाव आहे. म्हणजे त्रिगुणात्मक हे 3 कोण आणि अव्यक्त स्वरूपामध्ये जगदंबा, बरं का. म्हणजे त्रिगुणात्मक सृष्टी आणि अव्यक्त मूळ स्वरूपामध्ये जगदंबा स्वरूप असं अक्कलकोटमध्ये विद्यानगरमध्ये देवीचं स्थान आहे. त्यामुळे अक्कलकोटला महत्व आहे. त्यामुळे ते अक्कलकोटला आलेत. कारण इथे येऊन या गावामध्ये नवतीर्थक्षेत्र उभं करून इथं काहीतरी नवं मंदिर उभं करायचं म्हणून आलेले नाहीये. ही प्राचीन दीक्षाभूमी आहे आणि ही माता जगदंबेची प्रगट भूमी आहे. आणि ह्या भूमीमध्ये सृजनाची शक्ती आहे. म्हणून अक्कलकोटला त्यांनी येऊन निवास केलेला आहे की आता ती वेळ आलेली आहे की जी उपासना गुरुपरंपरेमध्ये, दत्तात्रय परंपरेमध्ये होती ती आता प्रगट स्वरूपामध्ये विश्वासमोर मांडायची आहे. त्याच्यामुळे ती प्रगट करण्यासाठी म्हणून ही प्राचीन दीक्षाभूमी त्याची निवड केली गेली आहे. ती कुठली दीक्षाभूमी? जिथे आई जगदंबा प्रगट स्वरूपात निवास करते आणि
तिथे येऊन स्वामींनी 21 वर्ष निवास केलेला आहे. आणि त्या 21 वर्षाच्या त्यांच्या वास्तव्यामध्ये त्यांनी या भूमीला परत जागृत केलेलं आहे तपोबलाने. आणि मग एक गुरु परंपरा उभी केलेली आहे, एक गुरुपीठ उभं केलेलं आहे, जे भगवान दत्तात्रयांच्या परंपरेमधलं आदिपीठ आहे बरं का. आता कारण त्यांनी मूर्त स्वरूप धारण करून ते गुरुपीठ उभं इथं स्थापन केलंय. आणि त्या गुरुपीठाच्या माध्यमातून काय करायचं आता, की येणाऱ्या युगामध्ये मानव समाजाला आता जी दीक्षा आधी संतांना, महंतांना, योगींना दिली गेली होती ती आता प्रत्येक व्यक्तीला द्या, असा भगवान दत्तात्रयांचा तो आदेश आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या जे काही शतशस्त्र शिष्य आहेत बाळप्पा महाराज यांना गुरुपीठावरच विराजमान होण्याआधी काय सांगितलेलं आहे, की स्वामींनी सगळी निज वस्तू आपली काढून बाळप्पा महाराजांना दिली आहेत. आणि त्यांना असं सांगितलंय की आमच्या नावे गुरुपीठ स्थापन कर. आणि यावत चंद्र दिवा करो, म्हणजे जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य दिसतील तोपर्यंत ह्या गुरुपीठाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार कर आणि विश्वभरामधनं त्याचा डंका वाजव, असं त्यांना आज्ञा दिलेली आहे. त्यामुळे अक्कलकोट हे काय आहे, ही अक्कलकोट अत्यंत प्राचीन पवित्र भूमी, संत भूमी, दीक्षाभूमी बरं का, तपोभूमी अक्कलकोट आहे. आणि इथे भगवान दत्तात्रयांनी नेहमीच वास केलेला आहे. म्हणजे जरी गाणगापुरी त्यांची जरी स्थान जरी असलं तरी त्यांची दीक्षा घ्यायला अक्कलकोटला यावं लागतं बरं का. म्हणजे बाळप्पा महाराजांना दृष्टांत दिला होता. बाळप्पा महाराज त्यांच्या गावून कर्नाटकातून निघून गाणगापूरला गेले होते आणि स्वामी तेव्हा इथे निवासही होते. आणि बाळप्पा महाराज स्वतः दत्तभक्त होते, त्यामुळे दर्शनासाठी आणि साधनेसाठी म्हणून ते गाणगापूरला गेलेले आहेत. तेव्हा त्यांना दृष्टांत दिलाय स्वामींनी की तुझी आम्ही अक्कलकोटी वाट बघतास, तू गाणगापूरला काय करतोयस म्हणून, इकडे निघून येत आवडतो म्हणून. त्यामुळे ते पायी तिथून मग गाणगापूर अक्कलकोटला आलेले आहेत. आणि मग त्या दिवशी जे गुरुचरणी लीन झाले ते परत कधीच घरी परत गेले नाहीयेत ते. त्यामुळे अक्कलकोटला ज्याला मोक्षविद्या म्हणू आपण, किंवा जी सर्वोत्तम आध्यात्मिक विद्या आहे ती प्राप्त करण्यासाठी अक्कलकोटला यावं लागतं. ती दीक्षा भगवान दत्तात्रयांकडनं घ्यावी लागते. म्हणून स्वामींनी देहधारण करून अक्कलकोटला निवास केलेला आहे. इथे 21 वर्ष राहून तपाचरण केलेलं आहे. लोकांना काय वाटतं, स्वामींची फक्त लीलाच माहिती आहेत आपल्याला. म्हणजे त्यांची सांगताना आपण काहीतरी स्वामींकडनं आलेले अनुभव सांगतो, कारण लोकप्रचलित ते आहेत म्हणून. पण त्यांच्या मागचा जो मूळ गूढ इतिहास आहे तो हा आहे की इथे येऊन आता मानव समाजाला आता आपल्याला एक नवी दिशा द्यायची आहे. आणि धर्म एका जो ग्लानीला गेलेला आहे त्याला परत एकदा उच्चांकावरती घेऊन यायचंय. त्याच्यासाठी म्हणून एक सतशिष्य निर्माण करायची आहेत. त्याच्यासाठी म्हणून एक गुरुपरंपरा आपल्याला नवी उभी करायची आहे. याच्यासाठी म्हणून भगवान दत्तात्रयांनी स्वामी स्वरूप धारण केलं. 300 वर्ष श्रीशैलमध्ये तपाचरण केलं. ते तपाचरण संपून इथे अक्कलकोटला आले, इथे निवास केला, गुरुपरंपरा उभी केली आणि त्यांच्या माध्यमातून आज जगभरामधनं उपासनेचा प्रचार ते करत आहेत. अशी ती भूमिका आहे. आता औदुंबरचं झाड तोडू नये असं म्हणतात, तर असं काय? औदुंबर किंवा हे जे काही पंचवृक्ष म्हणले गेलेत ना, की त्याच्यामध्ये वड, पिंपळ, औदुंबर ही जी काही 5 महत्वाची, आंबा आहे, पलाश आहे, त्याच्यामध्ये ही 5 ही यज्ञीय वृक्ष आहेत. ह्याच्यामधनं हे औषधी वनस्पती ह्यांच्या तत्व जे आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं असं मानलं गेलेलं आहे. आणि त्यांच्या संविधानाचा उपयोग यज्ञामध्ये केला जातो, ज्याच्यामधून औषधी वनस्पतींचं जे काही त्यांचा अर्क असतो तो मोठ्या प्रमाणामध्ये विक्षेपित होतो असं ग्रंथामध्ये म्हणलेलं आहे. त्याचबरोबर असंही एक त्याला लोकोक्ती म्हणा तुम्ही, किंवा त्याला एक मान्यता अशी आहे की जिथे या वृक्षांची सहज उत्पत्ती होते ना, ती जागा कुठेतरी आशीर्वचित असते. तिथे काहीतरी पुण्य स्थळ असतं ज्याच्यामुळे ही नैसर्गिकरित्या ही झाडं तिथं उत्पन्न होतात किंवा उगवतात, आपण असं म्हणू त्यांना. त्यामुळे त्यांना आध्यात्मिक पार्श्वभूमीतून जर बघितलं आपण तर असं म्हणलं जातं की ते वृक्ष जे आहे हे ऋषी तुल्य मानले गेलेले आहे त्यांना. त्यामुळे एखाद्या पुण्यस्थळी ते स्वयंभू पद्धतीने ते उगवतात. त्यामुळे त्यांना कुठेही आपण इजा करत नाही बरं का. आणि दुसरा त्याच्यामध्ये असा भाग आहे की ही 5ही वृक्ष जी आहेत ही यज्ञाचं प्रतीक मानली गेलेली आहेत. त्यामुळे यज्ञाच्या प्रतीकात असलेल्या, ज्ञानाचं प्रतीक असलेल्या, धर्माचं प्रतीक असलेल्या या वृक्षांची हानी करू नये अशी एक पार्श्वभूमी आपल्याकडे मानली गेलेली आहे. आता त्याला लागून अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या असतील, पण त्यांना मी दुजोरा देणार नाही. आपल्या मूळ मान्यता अशी आहे की एकतर ती जागा
पुण्य स्थळ असतं. हा हा येणारी वृक्ष असतात, ही महत्वाची औषधी वनस्पती आहेत. त्यांचा उपयोग यज्ञक्रियांमध्ये केला जातो. त्यामुळे त्यांची हानी करू नये अशी मान्यता आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल की स्वामींचं देखील वटवृक्ष मानला गेलाय स्थान, की वटवृक्ष का, हे देखील यज्ञाचंच प्रतीक आहे. वडाचं झाड हे जे आहे, याचे जे पारंब्य असतात त्या समिधा म्हणून यज्ञात लागतात. त्यामुळे स्वामींनी देखील एका यज्ञीय वृक्षाच्या खाली बसूनच ज्ञानाचं प्रकटन केलेलं आहे. आणि त्यांच्या गुरुपरंपरेतून यज्ञाच्याच उपासनेचा पुढे प्रचार झालेला आहे. त्यामुळे दत्त संप्रदायामध्ये तर ह्या झाडांना अत्यंत महत्व आहे. औदुंबराला विशेषतः, कारण भगवान दत्तात्रयांशी डायरेक्ट संबंध आहे त्याचा. त्याचबरोबर वड असेल, पिंपळ असेल, या वृक्षांचं देखील खूप महत्व आहे. कारण ही उपासना जी आहे ही दत्त संप्रदायाची उपासना, अग्निहोत्र ही, त्याच्यासाठी लागणारे समिधा या वृक्षांच्या, म्हणून त्यांना हानी करत नाहीत अशी मान्यता. तर ही एक लाईन, म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तर याचं काय महत्व आहे? म्हणजे ही लाईन कुठून आली आहे, कशी आली? ती मूळ जी ओळ आहे ना, ती श्री स्वामी समर्थ महाराजांनी बाळप्पा महाराजांना स्वप्न दृष्टांतामध्ये सांगितलेली ओळ आहे. बरं का, बाळप्पा महाराज हे स्वामींचे अत्यंत निष्ठावान निज भक्त होते. आणि म्हणजे घर द्यार त्यागून ते स्वामीचरणी आले होते. आणि स्वामींची सेवा हाच त्यांचा जीवनाचा दिनक्रम असायचा. त्या दिनक्रमामध्ये जेव्हा स्वामींची समाधी झाली आणि स्वामींनी त्यांना दीक्षा दिली आहे, त्यांना उत्तरदायित्व दिलेलं आहे, त्यांना गुरुपीठ स्थापन करण्याची आज्ञा दिलेली आहे, सगळे निजवस्तू काढून दिलेल्या आहेत, तरीही बाळप्पा महाराजांचं मन व्याकुळ झालेलं आहे की बाबा जी गुरुमूर्ती आहे, ज्यांच्या समोर बसून, ज्यांच्या चेहऱ्याकडे बघून, ज्यांच्या हसण्यासाठी म्हणून जीवन खर्च करावं अशी ती व्यक्तिमत्व आहे, अशी व्यक्ती आता मला दिसेनाशी झालेली आहे. आणि ज्यांच्या श्रद्धेपोटी, ज्यांच्या भक्तीपोटी सगळं सोडून मी आलो, ती व्यक्तीच आता माझ्या समोर नाहीये, तर जगण्याला माझा काही अर्थ नाहीये. तर मी अन्न त्याग करतो आणि मी देह त्याग करतो, असा एक त्यांच्यामध्ये विरक्त भाव आलेला आहे की मला जीवन असह्य झालेलं आहे आता, गुरूंशिवाय मला जगायचं नाहीये. आणि गुरूंच्या समाधीनंतर एक निर्णय मनात आला त्यांच्या की बाबा मी आता अन्नत्याग करेन आणि मी देहत्याग करेन. तेव्हा स्वामींनी दर्शन त्यांना स्वप्नामध्ये दिलेलं आहे. आणि स्वामी असं त्यांना म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या जवळच आहे. बरं का, आणि पादुकांचं दर्शन दिलेलं आहे की या पादुका स्वरूप तुझ्या बरोबर मी आहे. आणि तुमचा जन्मच धर्मकार्य करण्यासाठी झालेला आहे. त्यामुळे जे सानिध्य आमचं लाभलं, तो संस्कार तुमच्यावर झालेला आहे, दीक्षा तुम्हाला दिली गेलेली आहे. आता आमचं गुरुपीठ स्थापन करा आणि मानव समाजाला जो ज्ञानाचा मार्ग दाखवायचा आहे त्याच्यावरती तुम्ही पुढे जा. तो मार्ग मिळाल्याने काय होईल, सगळा मानव समाज भिवू नको होईल. म्हणजे मानव समाजाला समर्थ करा, असा तो संदेश आहे त्याच्यामधनं. की आपण म्हणतो ना की जसा गुरु तसा शिष्य. मग स्वामी म्हणतात जर आम्ही समर्थ असू तर तुम्ही असमर्थ कसे? मग तुम्ही असे व्याकुळ, दीनवाणी, असमर्थ असे कसे काय? आमच्या शिष्य होण्याला तुम्ही पात्र तर ठरलं पाहिजे की नाही. मग जसा शिष्य घडवायचा आहे आम्हाला, तसे घडायला तुम्ही तयार व्हा. तो कसा घडवायचा आहे? तो समर्थ शिष्य घडवायचा आहे, जेव्हा स्वतःच्या मनगटीच्या ताकदीवर एवढा प्रखर विश्वास आहे की अशक्य शक्य करून दाखवेन मी. बरं का, असा एक भक्त, असा सगळा भक्त परिवार उभा करायचा आहे, अशी आज्ञा गुरूंनी ह्या गुरुपीठाला दिलेली आहे. तो उपासनेचा मार्ग सांगा की सगळ्या समाजाला समर्थ करा. की आमच्यात सामर्थ्य दिसतं ना, तेच सामर्थ्य आम्हाला तुमच्यातही दिसतंय. बघा, ते प्रगट करण्यासाठी उपासना दिलेली आहे. ती उपासना घरोघरी नेऊन शिकवा, प्रत्येकाच्या मनामधला समर्थ जागृत करा आणि प्रत्येकाला आमच्या शिष्य होण्याला एक, ज्याला म्हणतात ना की शेवटी शिष्य, खरा शिष्य कसा, जो गुरूंचं प्रतिबिंब ठरेल. आमचा प्रतिबिंब स्वरूप शिष्य वर्ग निर्माण करायचा आहे, त्याच्यासाठी गुरुपीठ स्थापन केलेलं आहे आणि उपासना सांगितलेली. आता ती उपासना देऊन इतरांना शिकवा आणि प्रत्येकाच्या मनामधलं भय काढून टाका. त्यामुळे भीती कधी जाईल, तुम्ही तुमच्यामध्ये सामर्थ्य प्राप्त झालं तर जाईल. बरं का, आणि ह्या गुरु परंपरेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे अनेक ठिकाणी असं असतं की गुरु जे काही स्थानं असतात, म्हणजे आता कोणाविषयी आपल्याला काही बोलायचं नाही, पण तुम्हाला मुक्त करणारी गुरु परंपरा नाहीये का? ही ती आहे की तुम्हाला समर्थच करायचंय, की तुम्हाला आम्हाला असमर्थ ठेवायचंच नाहीये. आमच्या दारी येऊन दरवेळेला काहीतरी तुम्ही मागणी मागावी, इतका असमर्थ शिष्य आम्हाला मान्यच नाही. बरं, आणि तो आम्हाला शिष्य कसा हवा, जो
महाराजांचं खूप सुंदर वाक्य आहे त्याच्यामध्ये. महाराज असं म्हणतात की आमचा खरा शिष्य कसा असेल, साक्षात परमेश्वर समोरून उभे राहिले चतुर्भुज स्वरूपामध्ये, गदा घेऊन शंख चक्र घेऊन अगदी परमेश्वर जर समोरून उभे राहिले, त्यांना आमचं शिष्य विचारेल बोला तुमच्यासाठी काय करू म्हणून. मला तुमच्याकडून मिळावं असं काही शिल्लक राहिलेलं नाहीये. आमच्या गुरूंनी सगळं दिलंय मला, आणि त्यांच्या आशीर्वादाने मी माझ्या कर्मशक्तीने तपोबलाने हवं ते प्राप्त करून घेईन. तुम्ही आलाच आहात, तुम्हाला काय देऊ सांगा, असा सामर्थ्यवान व्यक्ती निर्माण करायचा, अशी ती गुरुपरंपरेची मूळ ओळख आहे. त्यामुळे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही त्याचं प्रतीक आहे. लोकांना काय वाटतं भिवू नकोस म्हणजे मी पुढे वाटेल ते करीन, मागे स्वामी उभेच, असं होणार नाही ना. आज जर माझे गुरु माझे मागे उभे असतील, म्हणजे विचार करा ना, आज आपले वडील जर मागे उभे असतील आपल्या, तर आपण काही चुकीचं करू का, चुकीचं बोलू का, चुकीचं वागू का, असं होणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे आपले वडील मागे उभे आहेत, लगेचच फटके मारतील. मग आपले गुरु मागे उभे आहेत, तर पुढे कसं वागायला पाहिजे मी, खूपच काळजीने वागायला पाहिजे ना, खूपच परफेक्टली बोलायला पाहिजे, वागायला पाहिजे. पण तसंच होतच नाहीये. लोकांना काय वाटतं, स्वामी मागे उभे आहेत म्हणजे पुढे हैदोस घालणार मी, सगळं मी वाटेल ते कारभार करणार आणि स्वामी सांभाळून घेतील, असं होत नाहीये. त्याचा मूळ अर्थ असा आहे की उपासना करा, तपाचरण करा, आणि तपाचरणातून धर्ममार्गावर चाला, आणि लोककल्याणार्थ तुम्ही जेव्हा अग्रेसर असाल तर निर्भयतेने जीवन जगा, अशी ती भूमिका आहे. त्यामुळे भिवू नकोसला वेगळा आयाम आहे फार. काहीही तुम्ही कारभार करा आम्ही सगळे ठीक करू असं नाहीये. तुम्ही दत्तात्रय विषयी माहिती द्या, म्हणजे दत्तात्रय कोण होते नेमकं? आपण आता असं म्हणाल की भगवान दत्तात्रयांचा समजा जीवन प्रवास आपण म्हणू, हा सुरू कधी नेमका झाला त्याला काही तारीख नाहीये. तो काही शतकांच्या आधी किंवा किंबहुना काही युगांच्या आधी सुरू झाला असं म्हटलं जातं. कारण भगवान दत्तात्रयांना गुरुआदी गुरु म्हटलं गेलंय, की सगळ्या गुरूंचे देखील गुरु, आदी गुरु, बरं का. आणि महाराज त्यांना श्री गुरु म्हणायचे, कारण ते एका अशा गुरुस्थानी आहेत जिथे संत महंत योगी अवतार ह्या सगळ्या श्रेणीतल्या लोकांना त्यांना आपल्या गुरुस्थानी मानावं लागतं किंवा मानलेलं आहे सगळ्यांनी. त्यामुळे भगवान दत्तात्रयांचं जे काही वर्णन आपल्याला कथेमधनं सापडतं की महर्षी अत्री व अनुसया मातांचे ते चिरंजीव आहेत, आणि त्रिगुणात्मक ऊर्जेचे ते एकत्रीकरण ह्या स्वरूपात त्यांची एक आपल्याला महती लोकप्रचलित आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचा एक खूप महत्वाचा एक इतिहास या सगळ्या कार्याचा आहे, जो काय आहे की भगवान दत्तात्रयांचं जे काही स्वरूप आहे हे आपल्याला, आपण नेहमी ते 3 मुखांचे स्वरूप आपल्याला बघायला मिळतं, तसं ते स्वरूप नाहीये बरं का. भगवान दत्तात्रयांची मानवी स्वरूपात जन्म झालेला आहे, त्यामुळे एकमुखानेच जन्म झाला त्यांचा. पण त्यांच्या ठाई जी ईश्वरी ऊर्जा होती, ती तिन्ही जे काही ऊर्जा ह्या सृष्टीतील मानल्या गेल्या, ज्या त्रिगुणात्मक सृष्टी मानतो आपण, त्या त्रिगुणांचा एकत्रीकरण म्हणजे भगवान दत्तात्रय आहे. मग आपण म्हणताना काय म्हणतो की भगवान दत्तात्रय म्हणजे ब्रह्म विष्णू व महेश या 3 ऊर्जांचं ते एकत्रीकरण असं मानतो आपण, ती त्रिमूर्ती मानतो आपण. पण त्याच्याबरोबर त्याचा जो गुह्यार्थ जो आहे तो काय आहे की ब्रह्म विष्णू आणि महेश या 3 नावांनी सत्व रज आणि तम या 3 त्रिगुणांचं वर्णन केलं गेलेलं आहे. आणि सृष्टी ही त्रिगुणात्मक आहे असं मानलं गेलं की जेव्हा ईश्वर तत्व हे त्रिगुणातीत आहे, हे त्रिगुणांपासून विरहित आहे, आणि सृष्टी ही त्रिगुणांनी बनलेली आहे असं वेदांनी म्हटलेलं आहे. कारण भगवान दत्तात्रय काय आहेत की जी दृष्ट सृष्टी आहे आपल्याला, त्याच्यात त्रिगुण शक्ती जी आहे त्यांचं मूर्त स्वरूप म्हणजे भगवान दत्तात्रय असं त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे की अशी एक व्यक्तिमत्व त्यांचं आहे ज्याच्यामध्ये तिन्ही ऊर्जांचा समतोल आहे. अच्छा, बरं का. म्हणजे सत्वर ही ऊर्जा काय, जी ब्रह्म ऊर्जा आहे ही सृजन करणारी ऊर्जा आहे. जी विष्णू ऊर्जा मानली गेली आहे, जी रज ऊर्जा आहे ती काय, ती प्रवाह निर्माण करणारी ऊर्जा आहे जी स्थित्यंतर घडवते, बरं का. ज्याला आपण परिवर्तन म्हणा किंवा जे संचलन आहे करणारी ती ऊर्जा आहे. आणि तिसरी जी महेश शक्ती आहे किंवा जी रज तम शक्ती ज्याला म्हणलं गेलं, ती काय आहे, ती लय करणारी ऊर्जा आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट सुरू झाल्यानंतर ती चालते आणि मग बंद होते. या तिन्ही जे काही घटनाक्रम आहेत त्या तिघांचं एकत्रीकरण करणाऱ्या जे काही त्रिगुणात्मक शक्ती आहे त्याचं ते एकत्रीकरण असलेली ते व्यक्तिमत्व आहे. आणि या तिन्ही ऊर्जांचं त्यांच्यामध्ये समत्व आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सृष्टीच्या सृजनापासूनच्या लयापर्यंत सगळा जो हा जीवन प्रवास आहे, या सगळ्या जीवन प्रवासामध्ये भक्ती, श्रद्धा, धर्म ह्या ज्या काही मतप्रणाली आहेत
त्यांना स्थिर करणे आणि जीवांचा उद्धार करून त्यांना उन्नतीचा आणि उत्क्रांतीचा मार्ग दाखवणे अशी त्यांनी आपल्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. आणि अनेक युगांमधनं हे कार्य त्यांचं झालेलं आहे. असं म्हटलं गेलंय की भगवान श्रीकृष्णाने देखील गिरनारवरती जाऊन अनेक वर्ष तपश्चर्या केलेली आहे की भगवानाचं एकदा दर्शन व्हावं म्हणून. आणि कित्येक दिवस त्यांना वाट बघावी लागलेली आहे. ते आणि बलराम दोघंही गिरनारला गेले आहेत आणि तिथे वाट बघतायत की कधी एकदा दत्तगुरु आम्हाला दर्शन देणार आहेत म्हणून. आणि मग त्यांनी प्रगट होऊन दर्शन देऊन श्रीकृष्णाला आणि बलरामाला तिथं दीक्षा दिल्याचा उल्लेख आहे. तशीच उल्लेख प्रभू रामाच्या वेळेला देखील आहे की त्यांना भगवान दत्तात्रयांचं दर्शन झालेलं आहे. त्याचबरोबर भगवान परशुरामांच्या जीवनामध्ये तर प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांनी त्यांना दीक्षा देऊन त्यांना तिथे दीक्षित केलेलं आहे असं वर्णन सापडतं. त्यामुळे जितके काही हे संप्रदाय आहेत आज आधुनिक अध्यात्मामध्ये, ते सगळे संप्रदाय असोत, अवतार असोत, संत असोत, या सगळ्यांना त्यांच्याकडून दीक्षा दिल्याने उच्चतर विद्या प्राप्त झाल्यात असं म्हटलं गेलेलं आहे. किंबहुना हे जे काही दशा अवतार मानतो आपण, जे वैष्णवी अवतार मानतो आपण, त्या प्रत्येक वैष्णवी अवताराला त्यांचं अवतार कार्य सुरू करून पूर्ण करण्यासाठी भगवान दत्तात्रयांची दीक्षा दिल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. त्यामुळे भगवान दत्तात्रय हे भारतीय अध्यात्मातलं सर्वोच्च अशी एक व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचा जो काही जीवन प्रवास आहे हा युगायुगांमधनं अशा काही व्यक्तींना दीक्षा देणे किंवा त्यांना मार्ग दाखवण्याचा आहे जो मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचं कल्याण करणार आहेत, ज्यांच्या हातून समाजाचं कल्याण व्हायचंय. अशा निवडक लोकांना दर्शन देऊन, त्यांना दीक्षा देऊन, त्यांच्या माध्यमातून धर्माचं, समाज कल्याणाचं कार्य करून घेणारी अशी ती एक व्यक्तिमत्व, अशी ती ऊर्जा आहे. तर भगवान दत्तात्रयांचं जे प्रचलित असलेलं आपल्याला आता माहिती आहे ते काहीतरी खूप ज्या लोककथा म्हणू आपण त्याच्यामधनं आलेलेच जास्त वर्णन आहे. पण मूळ त्यांचं जे ज्याला भगवान कृष्णाने संभवामी युगे युगे म्हणालं की जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि धर्मग्लानी दूर करण्यासाठी, धर्माला ग्लानी येते म्हणजे धर्मावरती काहीतरी अवडंबर येतं असं नाही. जेव्हा मानव मूळ धर्मापासून दूर जायला लागतो, मानवाचं मूळ धर्म काय, मानवता असणे हा मूळ धर्म आहे. म्हणजे वेदांना अपेक्षित मानवाला धर्म काय आहे, धर्म या शब्दाने मानवाला मानवता हाच अपेक्षित धर्म आहे वेदांचा. मानवाने मानवासारखं जगावं, ही मानवता म्हणजेच वेदांना अपेक्षित धर्म बरं का. म्हणजे आपण आत्ता म्हणताना अनेक त्याला नावं दिलेली आहेत, ती धर्मशब्दाची व्याख्या नाहीये, ती संप्रदायात्मक व्याख्या असू शकते. संप्रदाय हा शब्द त्याला चांगला सूट होतो. धर्म म्हणजे मानवता, आणि मानवतेपासून जेव्हा मानव दूर जायला लागतो, ती मानवतेची जी लय आहे त्यापासून तो जेव्हा तुटायला लागतो, तेव्हा प्रकाशमान व्यक्तींच्या माध्यमातून मानवाला परत धर्ममार्गावरती आणावं, याच्यासाठी म्हणून भगवान दत्तात्रयांचं कार्य आहे. म्हणजे भगवान कृष्ण जेव्हा गीतेमध्ये म्हणतात की अधर्माचा नाश करून धर्ममार्गावर परत आणावं, म्हणजे काय, म्हणजे कुणातरी एका व्यक्तीचा नाश नाही येतो, आपल्यामधल्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश कसा करायचा आणि सत्प्रवृत्तीच्या मार्गावरती कसं परत समाजाला आणायचं, याच्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केला आजपर्यंत इतिहासामध्ये, जे काही श्रेष्ठ संत महंतांनी प्रयत्न केला, ह्या सगळ्यांचा मार्ग दाखवणे, त्यांना दीक्षा देणे आणि त्यांना हे लोककल्याणासाठी प्रवृत्त करणे, हे भगवान दत्तात्रयांचं कार्य आहे. तर तसंच दत्तगुरूंचे किती अवतार आहेत? भगवान दत्तात्रयांचे मूळतः 3 अवतार समजतो आपण, मग त्यांना धरून 4 समजा. त्यामध्ये 2 अवतार हे मध्ययुगीन मानले जातात. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ या स्वरूपामध्ये त्यांनी दर्शन दिलेलं आहे, नरसिंह सरस्वती या स्वरूपात दर्शन दिलेलं आहे, आणि मग आधुनिक काळामध्ये स्वामींच्या स्वरूपामध्ये त्यांनी दर्शन दिलेलं आहे. आता भगवान दत्तात्रयांनी मानव स्वरूप धारण करावं, एखादं अवतार स्वरूप धारण करावं, ह्याला खूप मोठी किमया व्हावी लागते. कारण त्यांच्या श्रेणीची एखादी ऊर्जा जेव्हा अशा प्रकारे मानव स्वरूप धारण करतात, कारण ते चिरंजीव अवतार आहेत आणि ते एक वेगळं स्वरूप धारण करतायत, अशी ती भूमिका आहे. त्यामध्ये भगवान दत्तात्रयांचा तर नित्य आवास आहे पृथ्वीवरती, तरीही ते एक नव्या स्वरूपामध्ये समाजासमोर येत आहेत. त्यामुळे त्याला खूप महत्व आहे बरं का. म्हणजे भगवान दत्तात्रयांचा अवतार धारण व्हावा, त्यांनी करावा आणि त्याचं दर्शन व्हावं, याच्यासाठी संत किंवा योगी पुरुष शतकानुशतके ध्यान करून बसलेले आहेत की एकदा तरी गुरूंचं दर्शन होऊ दे म्हणून. म्हणजे मी म्हणलो तसं की भगवान श्री कृष्णाला
अनेको दिवस तपश्चर्या करावी लागलेली आहे गिरनारच्या पायथ्याशी, की कधीतरी एकदा वर्ण हाक येईल आणि गुरु आपल्याला आवाज देऊन बोलून घेतील. आणि त्यांची परीक्षा घेऊन भगवान दत्तात्रेयांनी त्यांना अनेक दिवस वाट बघायला लावलेली आहे. तर विचार करा, आपल्याला जेव्हा स्वामींसारख्या स्वरूपामध्ये ते प्रगट होऊन दर्शन देतात तेव्हा त्यांची किती मोठी किमया आहे आणि किती मोठा काहीतरी त्यांच्यातनं काही संदेश त्यांना काहीतरी द्यायचा आहे. त्यामुळे त्यांनी अवतार धारण करावं, ह्याला काहीतरी खूप लाक्षणिक व्हावं लागतं, तरच त्यांना मानवी स्वरूप धारण करण्याची गरज पडते. जशी की ह्या काळामध्ये स्वामींच्या स्वरूपामध्ये त्यांनी जे काही कार्य उभं केलंय त्याला एक कारण ठरलेलं आहे आणि त्या कारणाच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी अवतार धारण आतापर्यंत केलेले आहेत. दत्तगुरूंच्या चित्रात दिसणारे 4 कुत्रे आणि गाय ते कशाचे प्रतीक आहे? म्हणजे खूप सुंदर प्रश्न आहे तो, आणि मला वाटतं हा खूप गंभीर प्रश्न आहे, कारण हा आपल्या विषयाला पुढे नेणारा असा हा प्रश्न आहे. त्याचं दर्शन महाराजांना, परमसद्गुरू श्री गजानन महाराजांना स्वप्न दृष्टांतात दिलं होतं की भगवान दत्तात्रयांचे 4 श्वान आहेत, जे 4 कुत्रे उभे असतात आणि मागे त्यांच्या गाय उभी असते. ते स्वतः त्रिमूर्ती स्वरूपामध्ये तिथे उभे असताना असे चित्र आता ते चित्रकारांनी आणि कलाकारांनी काढलेले चित्र आहे. त्यामुळे जी गाय असते ती धर्माचं प्रतीक आहे बरं का, धर्माची उपासनेचं प्रतीक आहे गाय. आणि जे 4 श्वान आहेत ते 4 वेदांचे प्रतीक आहेत. आणि त्याच्यामध्ये 4ही श्वान जे आहेत ते भगवान दत्तात्रयांच्या बरोबर आहेत बरं का, आणि त्यांच्या बरोबर उपासना स्वरूप गाय उभी आहे, असं ते चित्र आहे खरं. की त्यांच्या माध्यमातून वेदांची जी ज्ञान आहे, जी विद्या आहे, ज्याला ब्रह्मविद्या म्हणलं गेलंय, ती विद्या जी आहे, ती वेदांची विद्या, ही उपासना ही प्राप्त करण्यासाठी म्हणून गुरुस्थान म्हणजे भगवान दत्तात्रय आहेत, असं त्याच्यामध्ये ते वर्णन केलं गेलं. त्यामुळे अक्कलकोटमध्ये येऊन त्यांच्या चरणी जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा त्यांच्याकडून कुठेतरी आपल्याला आता सन्मार्ग लाभावा, जीवनाच्या उद्धाराचा मार्ग लाभावा, अशी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अक्कलकोटला येण्याला देखील खूप कृपा लागते. आणि महाराज नेहमी म्हणायचे की अक्कलकोटला येण्याला कृपा लागते, अक्कलकोटमध्ये आल्यानंतर गुरु दर्शन व्हायला त्याच्या जास्त कृपा लागते, त्याच्या पलीकडे जास्त कृपा लागते तुम्हाला उपासना समजण्यासाठी, आणि त्याच्याही पलीकडे जर तुम्हाला अत्यंतिक कृपा झाली तर जीवनभर उपासना करण्याची संधी मिळते, अशी ती परंपरा. त्यामुळे भगवान दत्तात्रयांचं जे स्वरूप म्हणलं गेलंय ना, 4 श्वानांचं आणि गायीचं, हे उपासनेचं आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजे वेद शेवटी ज्ञानाचं प्रतीक आहेत. ज्ञान कुठलं ज्ञान? सृष्टीचं जे सर्वोच्च ज्ञान आहे ते कुठलं आहे? की ज्या त्रिगुणात्मक सृष्टीतून द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा मार्ग, आणि शंका कुशंकांमधनं ज्ञानाचा मार्ग, तो उपासनेतून मिळतो, तो गुरुचरणी मिळतो. अशी ती भगवान दत्तात्रय, गाय आणि 4 श्वान ह्यातून दिलेलं प्रतिकात्मक वर्णन आहे. गुरुमंदिरात जर अशात आला असाल तर आपण बघितलं असं की तिथे त्यांच्या स्वयंभू पादुका देखील प्रगट झालेल्या आहेत. 2017 साली तिथे आपण ते जीर्णोद्धार करायचा विचार करत होतो, कारण ते 1901 साली बांधलेला मठ आहे तो. आता 100-125 वर्ष पूर्ण झालेत आणि आता ते बरीच त्याची पडझड व्हायला लागली होती. त्यामुळे आम्ही विचार असा केला की त्याचे आपण थोडं डागडुजी करून घेऊया, थोडं रेनोव्हेशन करून घेऊया म्हणून. त्यामुळे आपण त्याचं जे लाकडी काम आहे ते पूर्ण केलं, जे काही सिमेंट कॉन्क्रीटचं काम होतं, रंगरंगोटीचं काम करायला घेतलं. कोणी तर सुझाव असं दिला की बाबा इथे बाळप्पा महाराजांपासून परमसद्गुरूंपर्यंत 3 महापुरुष चाललेले आहेत, तर ह्या फरशा ज्या आहेत ह्या आपण संरक्षित कराव्यात. मग संरक्षित कसं करणार आपण? तर कोणी सुझाव दिला की ह्याच्यावरती एक लादी लावून टाका ना, ह्याच्यावरती एक फरशी लावून टाका, म्हणजे त्या नित्यनेमासाठी खाली सुरक्षित राहतील, कोणी त्याला इजा करू शकणार नाही. मग सगळ्यांना संकल्पना आवडली ती की अरे खूप छान संकल्पना आहे म्हणून. मग आपण काय केलं की ग्रेनाईट लावूया खाली म्हणून दगड विकत घेतला आणि एका त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की बाबा तुम्ही आता इथे फरशी लावायचं काम सुरू करा म्हणून. आणि मला अजून आठवतंय 24 नोव्हेंबर 2017 आणि संध्याकाळी मी आजपर्यंत ही कधी कोणाला सांगितलेली नाहीये, आज तुम्हाला म्हणून सांगतोय. आणि आजपर्यंत मी कधी कोणाला कथा सांगितली नाहीये, कारण मग लोक त्याच्यात काहीतरी वेगळे अर्थ काढतात, पण म्हणून मी कधी सांगत नव्हतं, पण आज आपल्याला म्हणून सांगतो. 24 नोव्हेंबर 2017 ही गोष्ट आहे. आणि संध्याकाळी अग्निहोत्राला मी गुरुमंदिरात होतो आणि मग ते काहीतरी वेगळी पद्धत आहे, मला म्हणाले की काहीतरी वाळू पसरवतात खाली आणि त्या वाळूवरती काहीतरी लावण्याची काही नवी कन्सेप्ट आहे असं काहीतरी मला सांगत होते. त्याची ती रेती असते ना आपली अगदी बारीक खडी, ती सगळी त्या गुरुमंदिरच्या प्रांगणात पसरलेली होती. सभामंडप म्हणून जो बघतो गुरुमंदिरचा आपण,
आणि ते काय म्हणाले की रात्रमध्ये आम्ही काम सुरू करतो. मग आम्ही गेलो, अग्निहोत्र केलं, मी पादुकांचं दर्शन घेतलं आणि मी परत निघालो. तिथून शिवपुरीला आलो, एक अर्ध्या पाऊण तासात तिथल्या मला त्या आमच्या मॅनेजरचा फोन आला की दादा ते कॉन्ट्रॅक्टर तुमच्याशी बोलायचं म्हणतात म्हणून. म्हटलं अरे अर्धा तासापूर्वीच आलो, आता काय बोलायचं. म्हटलं द्या. मग ते म्हणाले की साहब वो हम लोग वो काम शुरू करने का है, लेकिन वो एक आदमी का उधर ऐसा पैर बनाया हुआ है, उसको क्या करने का है. मतलब कौन से आदमी का पैर. तो ते म्हणाले की नहीं वो नीचे के लादी के ऊपर ना एक आदमी का पैर का निशान है, तो उसको क्या खुला रखने का है बंद करने का है. मैं बोला कौन से आदमी का पैर भाई, कौन से लादी पे है. सर ऐसे क्या कर रहे, सामने तो है मेरे लादी पे पैर का निशान है, उसको रखूं के बुझा दूं. मला काहीच कळलं नाही काय म्हणतोय, कारण आता मीच म्हणजे माझं सगळं बालपण गुरुमंदिरात गेलंय. मी इतके वर्ष तिथं अगदी लपंडावापासून क्रिकेट सगळं खेळलोय त्या सभा मंडपात. आजपर्यंत कधी म्हटलं तिथं पाय दिसले नाहीत मला कोणाचे. अचानक ह्याला कुठून पदचिन्ह सापडले बाबा. मी म्हटलं अरे नहीं ऐसा कुछ नहीं, आप काम शुरू कर दो. तो म्हटलं नहीं एक बार आप देख लो फिर करता हूँ. बोला ठीक है, आप रात में तो नहीं आऊंगा, मैं सुबह आता हूँ, कल सुबह देख के फिर काम शुरू कर लेंगे. तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी मग खाली शिवपुरीतून गुरुमंदिरात परत गेलो आणि मी म्हटलं अरे क्या बात कर रहे हो यार, कोणचा निशान आहे. मग त्यांनी जमिनीवर म्हटलं अंधारावर दिखाता हूँ. तर जमिनीवर एका ठिकाणी तेवढीच बाळू त्यांनी बाजूला केलेली होती आणि एका पायाचा स्पष्ट ठसा दिसत होता बरं का. ह्याच्या आधी आम्ही तो कधी पाहिलेला नव्हता. आणि म्हणलं ये क्या हुआ, ये कैसा किया आपने. मी त्यालाच विचारतोय ये कैसा किया आपने. तो मला विचारतोय ये इसका क्या करूं. मैं म्हणलं मेरे को लगा तो आपने बनाया. तो म्हणलं ऐसा कौन सा टेक्नोलॉजी है जो पत्थर पर निशान बना देवे. मेरे पास तो कोई ऐसा कोई है नहीं, मैं तो हाथों से काम करने वाला आदमी हूँ. ये तो पहले से बना हुआ है. म्हणजे तुम्ही जर आज गुरुमंदिरात बघितलं ते पायाचा ठसा आजही आपण तिथे बघायला मिळतो. जणू चिखलात पाय बुडवल्यानंतर कसा जातो आपला रुततो पाय चिखलामध्ये आणि पूर्ण पायाचा ठसा उमटतो, तितका खोल तो दगडामध्ये उमटलेला ठसा आहे पायाचा. म्हणजे स्वामींच्या पायाचे ठसे आता पण स्वामींच्या पायाचा ठसा स्वयंभू आहे, उजव्या पायाचा ठसा आहे त्यांच्या. आणि तो 2017 साली पहिल्यांदा आम्हाला दिसलेला आहे बरं का. आणि मग त्याच्यानंतर मी म्हणलं अरे हे तो मतलब हमने कभी नाही देखा. अच्छा आम्ही काय केलं की म्हणलं माझं लक्षात आलं नसेल, पण तिथली जी काही आपली कर्मचारी वर्ग आहे, जो आपली सगळे सेवक वर्ग आहे, तो रोज तिथं पुसायची सेवा करतात. त्यांना बोलवलं मी. म्हणलं अरे बाबा तुम्ही हे बघितलं होतं का आधी, ह्याच्या आधी कधी बघितलं नाही. मी म्हणणार थांबा मग अजून कुठं आहे का बघूया. मग जितकी ती रेती मागं मागं करत गेलो, ऑलमोस्ट ऑल्टरनेट दगडावरती त्यांचे ठसे आहेत की जणू त्यांनी त्या दिवशी दाखवलं की बाबा आम्ही इथं आहोत, नित्य निवासाला आहोत आणि हे बदलू नका, इतर हे आम्हाला असू द्या आहे तसं. त्यामुळे मग सगळेच वाळू काढून घेतली आम्ही आणि मग 2 दिवस त्याला लागले सगळे ते आयडेंटिफाय करायला. आजही तुम्ही गुरुमंदिरात आल्यानंतर ते व्हाईट चॉकनी मार्कआउट केलेलं आहे सगळं व्हाईट पेंट मध्ये. जिथे जिथे आम्हाला दर्शन झालं त्या दिवशी पादुकांचं ते आम्ही तसंच आयडेंटिफाय करून ठेवलंय. फक्त होतं काय की लोक काय मला खूप म्हणले की तुम्ही जाऊन लोकांना सांगा याचं मार्केटिंग करा. म्हणजे मार्केटिंग कसं करणार, म्हणजे गुरूंच्या आशीर्वादाचं मार्केटिंग करणं इतके दिवस वाईट नाही आले माझ्यावर. काय करू मार्केटिंग करू. ज्यांची ज्यांची इच्छा आहे, ज्यांना गुरु पाठवतील ते दर्शन घेतील, तसे आम्हाला संधी दिली, इतरांना नाही देतील. आणि म्हणून मी आजपर्यंत कधी सांगितलं नव्हतं, कारण त्याचे खूप मग वेगळे अर्थ काढतात लोक, मग काहीतरी त्याचे वेगळेच कांगोरे तयार व्हायला लागतात. त्यामुळे आमची श्रद्धा आहे की गुरूंनी दर्शन दिलं आणि त्यांच्या निज अस्तित्वाचं तिथं त्यांनी स्वरूप दाखवलं आणि त्यांच्या तिथल्या रोजच्या वास्तव्याचं प्रतीक म्हणून ते तिथं आजही आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन आहे त्याचं. स्वामींचे पादुका, तर स्वामींचे पादुका आता पण अक्कलकोटमध्ये आहेत का? हो. कुठे? स्वामींनी आपल्या गुरु मंदिर नावाची जी जागा आहे ती अत्यंत महत्वाची जागा आहे, कारण ती जागा त्याची निवड स्वामींनी केलेली आहे. आणि समाधीच्या काही दिवस आधी बाळप्पा महाराजांना त्यांनी दर्शन दिलं आणि सगळ्या जेव्हा गुरुपीठात उत्तराई तो बनवलं की तुम्ही आजपासून आमचे आध्यात्मिक उत्तराधिकारी आहात म्हणून, तेव्हा त्यांना स्वतःच्या पादुका दिलेल्या आहेत प्रसाद स्वरूपामध्ये. जसे भरताला प्रभू श्रीरामाने पादुका दिल्या की आमचं प्रतिकात्मक स्वरूप ह्या पादुकांमध्ये आहे, आमचं तेजच जणू ह्या पादुकांमध्ये आज उतरलेलं आहे आणि या पादुकांच्या माध्यमातून धर्मकार्य उभं कर अशी आज्ञा त्यांना दिलेली आहे. ती कुठं कर तर एक गुरुपीठ स्थापन कर. ते कुठं कर, त्या ठिकाणी कर जिथे प्राचीन काळामध्ये जगदंबेचं प्राचीन मंदिर होतं.
बरं का. म्हणजे हे विद्यानगर जेव्हा गाव होतं तेव्हा इथे जे काही गावाच्या मधोमध जे माता आई जगदंबेचं मंदिर होतं त्याच्याच वरती आज गुरुमंदिर उभं आहे. बरं का. आणि तिथे जाऊन परत त्याची स्थापना करा अशी त्यांना आज्ञा दिलेली आहे. त्यामुळे स्वामींच्या प्रसादिक वस्तू जर म्हणलं तर गुरुमंदिरात आपल्याकडे सगळ्याच आहेत. म्हणजे त्यांच्याकडे आपण चित्रामध्ये जो एकमुखी रुद्राक्ष गळ्यात बघतो त्यांच्या तो, हातात श्री स्वामी समर्थ लिहिलेली अंगठी आहे ती, त्यांचा दंड, कमंडलू, छाटी, हे सगळ्या ज्या काही त्यांच्या निज वस्तू आहेत, पादुका, हे सगळ्याच गुरुमंदिरमध्ये विराजमान आहेत. म्हणजे स्वामींनी घातलेले ते त्यावेळेसची आता पण मूळ त्यांच्या वापरातल्या ज्या काही ज्या वस्तू होत्या त्या त्यांनी बाळप्पा महाराजांना प्रसाद म्हणून दिल्या, की धर्मचिन्ह तुला राजचिन्ह देत आहे म्हणून, की धर्मपीठ स्थापन करण्यासाठी म्हणून. तर ह्या सगळ्या प्रसादिक वस्तू आज गुरुमंदिरमध्ये उपस्थित आहेत. आणि त्याबरोबर अनेक पुढच्या काळामध्ये अनेक ठिकाणून स्वामींच्या आपल्याला पादुका लोकांनी आणून तिथे विराजमान केलेल्या आहेत. तर मूलतः गुरुमंदिरच्या प्रभागामध्ये स्वामींच्या 4 मूळ पादुका आहेत आपल्याकडे. 4 मूळ पादुका आहेत आणि आजही ते आपल्याकडे विराजमान आहेत गुरुमंदिरामध्ये. आणि आलेल्या प्रत्येकाला त्याचं दर्शन घ्यायला एक बाहेरच आपण ठेवलेलं असतं, आपण कधी बघितलं असेल. आजही आपण गुरुमंदिरात गेला तर मुक्त द्वार आहे, तिथे कोणी आपल्या समोर बसलेलं नसतं आमच्यापैकी. आपण कधी जर नोटीस केलं असेल गुरुमंदिरमध्ये पादुकांमध्ये आणि तुमच्या मध्ये कोणी नाही, तुम्ही आणि तुमचा गुरु, आम्ही मध्यस्थी काय करणार आहे अशी भूमिका आहे ती. त्यामुळे आज मी जरी त्या गुरु परंपरेचं प्रतिनिधित्व करत असलो तरी मी पण तिथे बसलेलो नसतोच, कारण प्रत्यक्ष गुरु तुमच्याशी संवाद साधतायत, तर मी मध्ये काय बोलणार आहे. त्यामुळे गुरुमंदिरमध्ये स्वामींच्या आपल्याकडे 4 प्रसादिक पादुका आहेत आणि ते मूळ आहेत, म्हणजे ते आम्ही नंतर तयार केलेल्या नाहीयेत, त्या मूळ स्वामींपासूनच प्राप्त झालेले आहेत. आता आपण थोडं गुरुचरित्र विषयी बोलूया. तर गुरुचरित्र नेमकं काय म्हणजे आणि लोक का वाचतात नेमकं? म्हणजे बघा ना, आपल्याकडे कसं आहे की आज चरित्र ग्रंथांचं वाचन म्हणजे महापुरुषांच्या जीवनाचा जो काही जीवन प्रवास असतो ह्याचं वाचन करण्याची परंपरा राहिलेली आहे. त्याच्यामध्ये मग गुरुचरित्र असेल किंवा वाल्मिकी रामायणाचा देखील पाठ करतात, भागवताचा लोक पाठ करतात. अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल तर गीतेचे पाठ होतात, रुद्राचं समजा अनेक वेळेला आवर्तनं केली जातात. त्यामध्ये वैदिक मंत्र असोत, म्हणजे अथर्वशीर्ष असेल, रुद्र असेल, किंवा मग हे सत्पुरुषांची जी काही जीवन कथा आहेत, मग जसं आपण रामायणाच्या कथा सांगितल्या जातात. असं म्हणलं गेलं की श्री हनुमानाने रामाला वर मागितलाय की तुमचं जीवन गाथाच एवढी प्रेरणादायक आणि इतकी ऊर्जादायक आहे की आपल्याकडून मला आशीर्वाद मिळावा की पुढचं आयुष्य मला चिरंजीव आपण दिलेलं आहे. मग त्या चिरंजीव आयुष्यामध्ये शक्य तितक्या ठिकाणी जाऊन मी आपल्या कथेचं गान करीन आणि जिथे कुठे रामकथा सांगितली जाईल तिथे मी प्रगट होऊन लोकांना दर्शन देईन, अशी त्यांनी एक वर मागितला असं म्हणलं गेलेलं आहे. त्यामुळे भगवान दत्तात्रयांच्या जीवनाचा जो काही प्रवास आहे, जो गुरुचरित्रामध्ये ज्याचं वर्णन केलं गेलेलं आहे, ह्याच्या आवर्तनांमधनं काय मिळतं, एक तर तुम्हाला त्यांच्या जीवनाचा जो काही प्रवास आहे ह्याचं तुमच्यामध्ये पुनस्मरण होत आहे, त्याचबरोबर त्यांच्यातनं खूप आंतरिक बोध आपल्याला प्राप्त होतोय आणि जो आध्यात्मिक त्याचा अर्थात लाभ आहे. आध्यात्मिक लाभ असा की त्यांच्या स्मरणाने नित्य त्यांच्या केलेल्या पुण्यपावन अशा विचारांनी त्यांच्यापर्यंत आपली प्रार्थना पोहोचावी व त्यांच्या प्रार्थनेनं त्यांनी आम्हाला दर्शन द्यावं व मग आम्हाला आशीर्वाद स्वरूप दीक्षा द्यावी, अशी ती भूमिका. त्यामुळे गुरुचरित्राचे पारायण जे लोक करतात खूप कठीण स्वरूपात लोक करतात. अगदी मी लोकांना अगदी संगमामध्ये उभं राहून, गाणगापूरमध्ये अगदी जलामध्ये उभं राहून पारायण करताना देखील ऐकलेलं आहे. त्यामुळे खूप कठीण तपश्चर्या स्वरूपात लोक पारायण करतात आणि त्या पारायणातून असंख्य लोकांना विस्मयकारक अनुभव आल्याचे देखील आपल्याला ऐकायला मिळतं. पारायण करणे म्हणजे काय असं? म्हणजे त्याचं पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत वाचन करणे, अच्छा, ह्याला पारायण करणे म्हणतात. म्हणजे समजा 11 अध्याय असतील, 12-13 अध्याय असतील, ती सगळी आता काही 21 ठिकाणी 21 अध्याय असतील, त्या 21 अध्यायांचं वाचन करणे, परत पहिल्यापासून परत वाचन करायचं, एकाच पुस्तकाचं परत परत वाचन करणे म्हणजे त्याचं पारायण करणे, अशा स्वरूपात त्याचं वर्णन आहे. आणि भगवान दत्तात्रयांच्या जीवनाचं करू तितकं पारायण कमी आहे. त्यामुळे त्यांचा जेवढा जय जयकार करावा तेवढा कमीच आहे. आणि त्यांच्याकडून आज म्हणजे भाग्य एवढं की त्यांनी अवतार धारण केला
आणि जी दीक्षा प्राप्त व्हावी म्हणून पारायण केले जायचे, ती दीक्षा घरी येऊन शिकवायची आपल्याला सोय करून दिली. त्यामुळे आज वेगळ्या स्तरावरती त्याचं महत्व आहे. आणि मी मगाशी म्हणालो तसं की अवतारांना देखील आम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून भगवानांच्याकडे वाट बघत लावावी लागलेली आहे. आज म्हणजे बस तिकीट काढलं की 5-6 तासामध्ये अक्कलकोटला येतं त्यांच्या समोर बसता येतं. आणि त्यांनी जी दीक्षा गुह्य स्वरूपात दिली ती आज प्रगट स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त होती. त्यामुळे चरित्राच्या पारायणाबरोबर त्यांना अपेक्षा असलेली जी उपासना आहे ती करण्याचं जास्त ते देखील महत्वाचं आहे. स्वामी चरित्र म्हणजे तेच झालं ना गुरुचरित्र. स्वामींचं चरित्र वेगळं आहे. अच्छा, ते वेगळं. स्वामींचं चरित्र वेगळं आहे. अर्थात कारण 2 जीवन प्रवास वेगळे आहेत. त्यामुळे मग स्वामींचं जीवनामध्ये प्रगट होण्यापासून ते समाधीपर्यंत जो काही कालखंड आहे त्यांचा, जो अक्कलकोटी त्यांनी इथं व्यतीत केलेला आहे, त्याचं वर्णन त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आलेलं आहे. आणि ते देखील अत्यंत विस्मयकारक आहे. त्याचं देखील ज्या लोकांनी आजपर्यंत पारायण केलेली आहेत त्यांना खूप आश्चर्यकारक अनुभव आलेले आहेत, स्वामींची दर्शनं झालेली आहेत. आणि अनेकांना त्याच्यामधून मग परत उपासना करण्याचे बोध देखील झालेले आहेत. म्हणजे मी खूप लोकांना ओळखतो जे आधी खूप निष्ठावान स्वामी भक्त होते, ज्यांनी अत्यंत तपाचरणी वृत्तीने स्वामी चरित्राचं पारायण केलेले आहेत. आणि मग त्यांना बोध स्वरूप स्वामींनी अग्निहोत्र करा म्हणून मार्गदर्शन दिलेलं आहे. त्यामुळे दोन्ही कथा जीवनाच्या अंततः तेच, आम्हाला ज्ञानप्राप्ती व्हावी, उपासना मिळावी. ती उपासना म्हणजेच अग्निसेवा आहे. आता ते न करता देखील अग्निसेवा करता येते, असं आहे. तर एकाने गुरुचरित्र म्हणजे वाचायला सुरुवात कुठून करावी आणि कशी करावी? एकाने कुठलंही पारायण बरं का, एखाद्या पुण्यतिथी बघावी, एखाद्या चांगला दिवस म्हणतो आपण तसा, पौर्णिमा असेल, एकादशी असेल, अशा दिवशी. आणि एखाद्या स्वच्छ स्थळी बसून, त्यासाठी कंपल्सरी नाहीये की तुम्ही मठामध्ये किंवा एखाद्या मंदिरात बसायला पाहिजे, आपल्या घरी बसून देखील तुम्ही करू शकता. आणि स्वच्छ स्नान करून स्वच्छ सुचिरभूत कपडे घालून त्याचं पारायण करायला सुरुवात करावी. त्याच्यासाठी काही वेगळी दीक्षा घ्यायची गरज पडत नाही. स्वामींचा आणि दत्तगुरूंची उपासना कशी करावी आपण? मूळ परंपरा स्वामींची उपासना, भगवान दत्तात्रयांची जी मूळ उपासना ही अग्नि उपासनाच असते. कारण ही ज्याला आपण तंत्र म्हणतो त्यातून आलेली उपासना आहे. मग आता लोक काय म्हणतात, तंत्र म्हणले की लोकांना काहीतरी भीतीदायक वाटायला लागतं किंवा त्याची खूप काहीतरी वेगळे चित्र उभे केले. तंत्र म्हणजे तंत्रज्ञान, टेक्निक. तंत्र इज टेक्निक. कशाचं तंत्र? म्हणजे लोकांनी त्याचं खूप काहीतरी उभं केलंय, भीतीदायक काहीतरी सिद्धिप्राप्ती आणि हे असं काही काही अनेक त्याचं एक वेगळं चित्र उभं केलं गेलेलं आहे. किंवा काहीतरी ज्याला आपण ऑकल्ट म्हणू, या स्वरूपात त्याचे चित्र उभं केलेलं आहे. पण तसं नाहीये. तंत्र म्हणजे काय? टेक्निक. कशाचं टेक्निक? तुमच्यामध्ये असलेल्या नारायणी शक्ती ज्याला म्हणतो आपण, भगवत शक्ती ज्याला म्हणतो आपण, की आपला हृदयस्थ नारायण जो आहे, ती ऊर्जा प्रगट करण्याची शक्ती तंत्र म्हणजे तंत्र. ते टेक्निक आहे ते, की आपल्यामध्ये आपण जसं जन्माला येतो तेव्हा असं म्हटलं जातं की मानव जन्माला येतो तेव्हा सगळ्या सिद्धींनी जन्माला येतो. ज्या काही सिद्धी म्हणून प्राप्त करायच्या आहेत तुम्हाला, सगळ्या जन्मतः तुमच्यामध्ये आहेत. मग दूरश्राव्य शक्ती पाहिजे का? ती आहे. तुम्हाला वाक्सिद्धी पाहिजे का? ती जन्मतः तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला ती शोधत आणावं लागत नाही, बरं का. कारण मानवी जो जन्म आहे, वा भारतीय अध्यात्माच्या पार्श्वभूमीवर जर बघितला तर मानवी जन्म काय आहे? ईश्वर पदाच्या पेक्षा एक पाय खाली आहे. म्हणजे ईश्वरत्वापासून एकच स्टेप खाली म्हणजे मानव जन्म आहे. त्यामुळे मानव जन्म जेव्हा तुम्हाला प्राप्त होतो ना, तेव्हा सृष्टीतील सगळी ऊर्जा, सगळी विद्या, सगळ्या सिद्धी घेऊन तुम्ही जन्माला आलेले असता. मग तंत्र कशाचं? त्या अनलॉक करण्याचं तंत्र, टेक्निक, बरं का. त्यामध्ये ओकल्ट काहीच नाहीये, फक्त ते गुप्त ठेवलं गेलं. कारण कलियुगामध्ये त्याचा दुरुपयोग व्हायला लागला, बरं का. म्हणून ते गुप्त ठेवलं गेलं. दत्त संप्रदायामध्ये त्याचं प्रोटेक्शन, त्याला काय म्हणतो, संरक्षण केलं गेलं. त्यामुळे त्याचं एक वलय निर्माण केलं गेलं की बाबा हे कुणीतरी चुकीच्या व्यक्तीच्या हातात सापडलं तर तो काहीतरी वेगळं काहीतरी त्याच्यात स्वतःचं निर्माण करेल आणि लोकांना हानी करण्यासाठी त्याचा वापर होऊ नये म्हणून ते सेफ ठेवलं गेलं. म्हणून त्याच्या आसपास एक वलय उभं झालंय की ते काहीतरी ओकल्ट आहे, नेगेटिव्ह आहे, काहीतरी भीतीदायक आहे, असं त्याचं एक चित्र निर्माण केलं गेलं. जसं जर त्याचा उपयोग चुकीच्या ठिकाणी, जसं
आज समजा न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आहे. आज न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचं म्हणलं तर पहिल्यांदा भीतीच वाटते, की म्हणजे न्यूक्लिअर म्हणल्यानंतर भीतीच वाटायला लागते किंवा विध्वंस असं चित्र मनात येतं. मग प्रयत्न काय आहे की ते तंत्र चुकीच्या हाती पडू नये. ते पडल्याने काय होईल, कोणीतरी एखाद्या वेड्या माणसाच्या हातात जर एखादं न्यूक्लिअर वेपन लागलं तो काय करेल, मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी करेल. इट इज सारखी भीती आहे जगाला. मग ती म्हणून पडू नये म्हणून खूप प्रयत्न केला जातो की त्याला सेफ ठेवावं, त्याला सिक्रेट ठेवावं, त्याचे मोजक्या देशांकडे त्याची फक्त टेक्नॉलॉजी अवेलेबल करून द्यावी. हे आज केलं जातच आहे आपल्याकडे. तसंच प्राचीन काळामध्ये ज्याला व्यक्तीचा उन्नती करणं म्हणजे मानवाचा महामानव निर्माण करणं हे तंत्रज्ञान जे होतं ना, जी उपासना होती, जे तंत्र म्हणून त्याला आपण जी टेक्नॉलॉजी होती ती गुप्त ठेवली गेली. कारण मधल्या काळामध्ये आपण बघितलं रावणापासून सगळ्यांनी त्याचा दुरुपयोगच केला बरं का. त्यामुळे मग आता नंतर कुठेतरी असं लक्षात आलं असेल का रे, मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा करण्यासाठी आणि लोकांची हानी करण्यासाठी ते वापरलं जात आहे. त्यापेक्षा त्याला सेफ ठेवा, सुरक्षित ठेवा तंत्र. ते कधीपर्यंत, जोपर्यंत तो काळ येत नाही जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर करून लोकांचं कल्याण करता येईल अशासाठी म्हणून ते तंत्र सेफ ठेवलं गेलं. ते तंत्र हे गुरुपरंपरा दत्त संप्रदायातलं तंत्र आहे. ती टेक्निक आहे बरं का. ती काय आहे, ती अग्नि उपासना आहे. अग्नी काय आहे, अग्नी हा ऊर्ध्वगामी आहे, त्याला ऊर्ध्वरेतच म्हणलेलं आहे बरं का. अग्नी आपण किती जरी प्रयत्न केला तरी जसं ग्लासमधनं मी पाणी खाली घातलं तर ते खाली पडतं, ओके नाही. पण अग्नीला उलट केलं तरी तो वरच जातो बरं का. आपण मेणबत्ती जर उलटी जरी करून बघितली तर ज्योत वरच जाते. अग्नी हा आहे असे एक तत्व आहे पंचमहाभूतांचं जे स्वतः कधी कलुषित होत नाही. म्हणजे एनर्जी कॅन नेव्हर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, हो की नाही. त्यामुळे अग्नीला दूषित करता येत नाही. आज हवा आपण दूषित केली, पाणी आपण दूषित केलं, भूमी आपण दूषित केली, ऊर्जा दूषित करू शकत नाही. म्हणजे पोल्युटेड अग्नी निघत नाही बाहेर कधीच, तो स्वतः दूषित होऊ शकत नाही. त्यामुळे तो पावक आहे, शुद्ध आहे. आणि पावक हा पण आहे, तो शुद्ध करू शकणारा पण आहे. पाणी गरम केले की शुद्ध होतं, हवा गरम केली की शुद्ध होते असा. त्यामुळे अग्नीची उपासना, अग्नीच्या माध्यमातून मानवाच्या ठायी असलेल्या सुप्त गुणांचा विकास आणि व्यक्तिमत्वाचा विकास आणि मानवापासून महामानवाकडे, अतिमानवाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे अग्नि उपासना, म्हणजे तंत्र, म्हणजे दत्त संप्रदायातील उपासना, अशी ती पार्श्वभूमी आहे. आणि त्याचं प्रगटीकरण व्हावं त्या तंत्राचं, उपासनेचं, ह्याच्यासाठी स्वामी अक्कलकोटला आलेले आहेत बरं का. म्हणजे हे सगळा जो कथानक आतापर्यंत आपण ऐकला तो त्या उपासनेसाठी आहे की ते जे तंत्रशास्त्र आहे, ती जी तंत्र उपासना आहे, त्याचा आता मुक्तपणे प्रगटीकरण करायचं आहे. आणि प्रत्येकाच्या ठायी असलेली जी नारायणी ऊर्जा आहे, ज्याला कुंडलिनी म्हणलं गेलं, त्या कुंडलिनी ऊर्जेचं प्रगटीकरण व्हायचंय, त्याची उपासना, त्याचा मार्ग सांगायचा आहे. म्हणून अक्कलकोटचं गुरुपीठ आणि इथली ही सगळी गुरुपरंपरा काम करते. आणि त्याचं आधुनिक स्वरूपातील दर्शन म्हणजे अग्निहोत्र आहे. अच्छा. त्यामुळे जर तुम्ही मला विचारलं की बाबा दत्त संप्रदायातील उपासना काय, तंत्र कुठलं, तर अग्निउपासना म्हणजे कुठली, अग्निहोत्र. अग्निहोत्र ही सकाळ संध्याकाळ करण्याचा जो एक होम आहे, ती जी अग्निउपासना आहे, तेच तंत्र दत्त संप्रदायातील मूळ उपासना, ज्याला संप्रदायामध्ये राजगुह्य म्हणलं गेलंय बघा. सगळ्यात गूढ असलेली ती अशी उपासना आहे अग्निहोत्राची. आणि ती प्रगटपणे आज लोकांना आज शिकवा, जी प्रभू श्रीरामाला शिकवली गेली, प्रभू श्रीकृष्णाला शिकवली गेली, तीच ही प्राचीन उपासना आता विश्वभरातला आमच्या भक्तांना शिकवा, अशी इच्छा म्हणून स्वामी अक्कलकोटला आलेले आहेत. आणि ती कुठून शिकवायची, ते तंत्र कुठून शिकवायचं, तर भगवतीच्या चरणापासून सुरू करायचं. कारण ते परिवर्तनात्मक जी उपासना आहे ती परिवर्तनात्मक ऊर्जा असलेल्या आणि सृजन शक्तीच्या ह्या विद्यानगरमधून सुरू करायची. त्यामुळे विद्येचं माहेरघर अक्कलकोट, विद्यानगर, आणि कुठली विद्या, अग्निहोत्राची विद्या. म्हणून अक्कलकोट, गुरुमंदिर, शिवपुरी, स्वामी समर्थ, दत्तात्रय, विद्यानगर, ही सगळे जे काही आपण आतापर्यंत ऐकलं ही ह्या उपासनेच्या प्रगटीकरणासाठीच आहे. कुठली उपासना, ही तेजाची उपासना, ही ज्योतीची उपासना, ही प्रकाशाची उपासना, अग्नीची उपासना. अग्नी हे ज्योतीचं प्रतीक आहे, प्रकाशाचं प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे. आपण देवाला ओवाळताना आरती अग्नीनी करतो ना,
पाण्याने ओवाळत नाही आपण देवाला, की पाण्याचा तांब्या घेतला आणि देवाला ओवाळला, असं करत नाही आपण. का? कारण ईश्वराची जी प्रतिमा आपण उभी केलेली आहे ना, ती ऊर्जा ही त्या पणतीमय जो दिवा आहे त्याच्यातल्या ऊर्जेचं त्याचं प्रतिबिंब आहे, आणि तीच माझ्या ठाई आहे, ज्याला नारायणी ऊर्जा म्हणलं गेलं, किंवा त्याला नारायण, हृदयस्थ नारायण म्हणलं गेलं, किंवा कुंडलिनी म्हणलं गेलं. ह्याच्या प्रगटीकरणाची ती विद्या आहे. त्यामुळे त्या विद्येचा प्रचार म्हणजे अग्निहोत्राचा प्रचार आहे. म्हणजे घरी अग्निहोत्र करणे म्हणजे काय आहे, की आपल्या ठाई असलेल्या सुप्त कुंडलिनी ऊर्जेची जागृतीचं साधना म्हणजे अग्निहोत्र. अग्निहोत्र हे प्रत्येकाने घरी करावं असं तुमचं म्हणणं आहे. तर ते कसं करावं? म्हणजे अग्निहोत्र एकाने घरी करायचं असेल तर ते कसं करावं त्यांनी? अत्यंत सोपी उपासना आहे बरं का. त्याला काय फार वेळ पण लागत नाही, किंवा त्याला खूप काही साधन सामग्री पण लागत नाही, आणि इतक्या सहजतेने अगदी लहान एखादं मूल 2-3 वर्षाचं ते म्हणू शकते. इतके सोपे मंत्र आहेत त्याचे, आणि घरातले कुठलीही व्यक्ती करू शकते. अग्निहोत्राचं ब्युटी ही आहे की ती कौटुंबिक उपासना आहे. म्हणजे घरात आई वडील लेकरं सगळे असले, एकाने जरी कुणी केली ती सगळ्या कुटुंबाला त्याचा लाभ होतो. म्हणजे जसं तुम्ही करताय आणि तुमचे सगळा परिवार तुमच्या आसपास बसलाय, आणि तुम्ही अग्नीमध्ये आहुती अर्पण केल्या, त्या सगळ्यांना तोच लाभ मिळतो, तर तुम्हाला मिळालाय. त्यामुळे ही सांघिक उपासना, कौटुंबिक उपासना आहे, आणि सगळ्या परिवाराच्या उत्कर्षाचा मार्ग आहे. आणि तुम्ही अग्निहोत्रामध्ये आहुती अर्पण केली म्हणजे फक्त तुम्हाला त्याचा लाभ मिळतो असं नाहीये, तिथे उपस्थित सगळ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. मग अग्निहोत्राला जितके लोक बसतील, आपला परिवार बसेल, आपले शेजार बाजारचे लोक जरी येऊन बसले तरीही त्या ऊर्जेचा लाभ सगळ्यांनाच मिळतो. कारण काय, मानवी शरीर आहे ना, आपल्याकडे योगशास्त्रात असं म्हणलं गेलेलं आहे की उजवी आणि डावी आपली जी नागपुडी असते ही सूर्य आणि चंद्र नाडी असं म्हणलं गेलेलं आहे. म्हणजे कोल्ड आणि हॉट किंवा कोल्ड आणि हीट या दोन ऊर्जांच्या समतोलामध्ये शरीर चालत असतं आपलं. सकाळी एक नाडी ऍक्टिव्ह असते, संध्याकाळी आपली दुसरी नाडी ऍक्टिव्ह होते. कारण सूर्य उदय होणे, सूर्य अस्त होणे, चंद्राचा उदय होणे, चंद्राचा अस्त होणे, या दोन ज्या काही सृष्टीतील तालचक्र आहेत, सूर्याचा उदय आणि अस्त आणि परत उदय, हे जे काही त्याचं सिस्टम आहे त्याला मानवी शरीर ऑटोमॅटिकली ट्यून्ड आहे थ्रू द नाडी चक्र, नाडीज इन अवर बॉडी. आपल्या शरीराच्या दोन नाडी आहेत, इडा आणि पिंगला, सूर्य नाडी, चंद्र नाडी. या दोन नाडींनी सृष्टीतील या दोन घटकांची आपण एक रूप झालेलो असतो. हे जेव्हा स्थिर करतो आपण, हे स्थित्यंतर जेव्हा स्थिर करतो, म्हणजे सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला ह्या नाडी चेंज होतात असं योगशास्त्रात म्हणलेलं आहे. हे चेंज होण्याच्या टाइमला जी उपासना तुम्ही करता त्याच्यामधनं काय होते, जी थर्ड नाडी असते, सुषुम्ना नाडी ज्याला म्हणतात, ती ऍक्टिव्हेट होते. त्याच्यामधनं कुंडलिनी ऊर्जा मग आपल्या शाही चक्रांना भेदून सहस्राच्या पार जाते असं म्हणलं गेलेलं आहे. आणि मग तुमच्यामधनं मग व्यक्तिमत्वाचा विकास एका वेगळ्या भूमिकेत व्हायला लागतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ही जी काही आशीर्वादाची ओळ आहे ती तिथे खरी व्हायला लागते. कारण मग तुम्ही एका अशा व्यक्तीमध्ये परिवर्तित व्हायला लागता की एक खरोखरी एक वेगळा व्यक्तिमत्व आपलं तयार व्हायला लागतं, की ज्याच्यामध्ये एक भूतोन भविष्यही आपल्यामध्ये बदल घडलाय असं लक्षात यायला लागतं. अशी ती उपासना आहे, ती अत्यंत सोपी आहे. त्याला फार काही शिकावंही लागत नाही, बरं खूप काही त्याला नियमावली पाळून काही दीक्षा घ्यावी लागत नाही. आज इतकं गुरूंनी सोपं करून दिलंय की ते लोक ऑनलाईन शिकतायत, युट्यूबवर व्हिडिओ बघून शिकतायत, आमच्या फोनवरती ऍप्स आहेत त्याच्यामधनं लोक शिकतायत, फोन करून लोक एकमेकाला शिकवतायत, आणि भारतभर तर सोडा, जगाच्या 45 देशांमधनं लोक उपासना करतायत. आज अग्निहोत्राचे जितके काही उपासक आज इथेही देखील मला वाटतं अनेक देशांमधनं लोक आलेले आहेत आपल्याकडे. आज शिवपुरीमध्ये मला वाटतं जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, त्यानंतर क्रोएशिया, चिले, अनेक देशांमधून लोक इथं आलेले आहेत जे अग्निहोत्र उपासक आहेत आमचे, आणि जगभरात अग्निहोत्र लोक करतायत. त्यामुळे कुठलंही बंधन नाहीये, स्त्री पुरुष नाहीये, धर्म जाती संप्रदायाचं काही बंधन नाहीये. किंबहुना ह्या सगळ्या बंधनांपलीकडे मानव समाज जो आहे त्याला एकत्र करण्याची ही उपासना आहे. तर ती ह्या पीठाची उपासना, परंपरेची उपासना, ते तंत्र मूळ. तर युजली म्हणतात की मला स्वामींचं करायचं किंवा मला दत्तगुरूंचं करायचंय, तर ते करणं म्हणजेच अग्निहोत्र असं आहे. करणं म्हणजेच अग्निहोत्र आहे. ज्या काळामध्ये अग्निहोत्र करता येत नव्हतं त्या काळामध्ये तुम्हाला मग वेगवेगळ्या प्रकारे उपासना करण्याची संधी दिली होती, की पारायण करा, तुम्ही समजा इतर काही समजा तुम्ही भजन कीर्तन करा वगैरे म्हणून सांगितलं गेलेलं आहे. पण ज्या काळामध्ये आता
हा एक असा एक सुवर्ण योग आहे की ह्या काळामध्ये आता भगवानांनी प्रगट होऊन सांगितलेलं आहे की आता उपासना करायला हरकत नाहीये म्हणून. त्यामुळे अग्निहोत्राची उपासना म्हणजेच भगवान दत्तात्रयांची उपासना आहे. म्हणजे आपल्याला जर भगवान दत्तात्रयांविषयी श्रद्धा असेल, स्वामींविषयी श्रद्धा असेल, त्यांना आपण गुरुपदावरती विराजमान केलं असेल तर त्यांची उपासना म्हणजे अग्निहोत्र. तर गुरुकृपा म्हणजे नेमकं काय असतं, लोक कशा ते अनुभवतात? परत मी तेच सांगेन की गुरुकृपेला अनेक पार्श्वभूमी आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्या भूमिकेमधनं गुरूंकडे आलाय, तसं आपण एका डॉक्टरकडे जातो तेव्हा त्या डॉक्टरकडे काय म्हणून घेऊन आलोय आपण, कुठला तरी आमचा व्याधी आहे, कुठला तरी त्रास आम्हाला होतोय, त्याच्यातून आम्हाला मुक्त करा म्हणून आलोय. मग कोणी ज्याला भौतिक आपली व्याधी म्हणतो आपण, की काही लौकिक काही गोष्टी अडकलेल्या असतात, काही मार्गदर्शन हवं असतं, कशामध्ये काहीतरी कोणाला आजार पण आलेलं असतं, कोणाला काही अजून त्याच्यामधनं दुःख काही झालेलं असतं, त्यापासून मुक्त होण्यासाठी म्हणून लोक मार्ग मागायला इथे येतात. दुसरा अर्थात त्याच्यामधनं जीवनामध्ये दिशा मिळावी, काहीतरी कुठेतरी मार्गदर्शन हवं असतं की अमुक करू का तमुक करू, हे करू का नको, व्यवसायामधले काही मार्गदर्शन, त्याच्यामध्ये लोक आलेले असतात. आणि खूप कमी लोक येतात जे उपासक साधक या भूमिकेत येतात आणि जे गुरुचरणी येऊन आम्हाला आता जो उन्नतीचा भक्तीचा मार्ग दाखवा आणि आम्हाला पंचमहाभौतिक सृष्टीतून या मायेतून वरती उन्नतीचा मार्ग दाखवा असं मागायला येतात. त्यामुळे गुरूंकडे आपण कुठल्या भूमिकेत येतो त्यानुसार ते आपलं समाधान करतात. त्यामुळे आपण जर काही मागायला आलो तर ते आपल्याला नाराज करत नाहीत, ते देखील आपली झोळी भरून पाठवत आहेत. काही विचारायला आलो ते देखील आपल्याला मार्गदर्शन करून पाठवत आहेत. आणि त्याच्याही पलीकडे उपासक साधक म्हणून त्यांच्याकडे आलो आपण, तर जे त्यांना हवं आहे, ज्याच्यासाठी ते इथं आलेले आहेत, ज्याच्यासाठी ते इथे स्थित आहेत, ते सामर्थ्यदान देणारी ती जी काही उपासना आहे ती उपासना देण्याला देखील गुरु सज्ज आहेत. त्यामुळे गुरु कृपा आपल्याला मिळावी हे तर सहज शक्य आहे. म्हणजे इथपर्यंत तुम्ही आलात किंवा असं म्हणतात की गुरूंचं स्मरण जरी झालं तरी गुरु स्मर्तुगामी असतात. म्हणजे तुमच्या विचाराच्या वेगाने त्यांचा कृपा तुमच्यापाशी उपस्थित असते. त्यामुळे गुरूंची कृपा आपल्याला अनेको जीवनातल्या वेळांना लाभते, अनेक वेळेला मार्गदर्शन लाभतं, अनेक वेळेला त्यांची आपल्याला दिशा दर्शक त्यांचं शक्ती आपल्याला लाभते. आणि इच्छा एवढीच आहे की जीव म्हणून की त्यांच्याकडून उपासना लाभावी आणि मुक्तीपर्यंत गुरूंनी घेऊन जावं. गुरुकृपा म्हणजे अंततः अद्वैताचा प्रवास. दत्तगुरु हे नाथ संप्रदाय मध्ये येतात बरोबर, तर त्यामागची कथा काय? भगवान दत्तात्रयांचे अनेक संप्रदाय आहेत. अच्छा. आणि त्याच्यामध्ये नाथ संप्रदाय अर्थातच अग्रणी स्थानावरती आहे. म्हणजे आता आपण हे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही धार्मिक हे बघतोय, कुंभमेळे बघतोय, त्याच्यामध्ये बहुतांशी हे जे जुने संप्रदाय असतात सगळे तिथे भगवानांच्या आज्ञेवरूनच तिथे तपाचरण करून आलेले असतात. म्हणजे ती पार्श्वभूमीच ती होती की त्यांनी वर्षानुवर्ष तपाचरण करावं, तपाचरण करून यज्ञ करावेत, यज्ञाचं भस्म घ्यावं आणि ते जलामध्ये मिश्रित करून त्याच्या संस्कार झालेल्या जलाचा समाजाने त्याचा स्नान करावं अशी ती भूमिका होती. त्यामुळे नाथ संप्रदाय असोत किंवा अनेक बाकी दत्त संप्रदाय आहेत, हे सगळेच भगवान दत्तात्रयांच्याच गुरु आज्ञेने सुरू झालेले संप्रदाय. जसं आपलाही आहे आता, हाही संप्रदाय आहे. तर आपण अक्कलकोट विषयी आपण माहिती घेतली, तर तसंच गाणगापूरचं काय महत्व आहे? गाणगापूरला अनेक आयामांनी महत्व आहे बरं का. एकतर गाणगापूर हे गाव दोन नदींच्या संगमावरती वसलेलं गाव. आजही आपण गेला तर त्या संगमाचं सुंदर दर्शन आपल्याला करायला मिळतं. त्याचबरोबर भगवान दत्तात्रयांच्या निर्गुण स्वरूपात प्रसादिक असलेल्या पादुका तिथे दर्शनासाठी म्हणून उपस्थित आहेत. आणि दत्त संप्रदायातलं एक खूप महत्वाचं स्थान गाणगापूर आहे, कारण त्या पादुका प्रासादिक म्हणून दिल्या गेलेल्या आहेत. जशा अक्कलकोटमध्ये गुरुपीठाला स्वामींनी पादुका प्रसाद स्वरूप दिलेले आहेत, तसंच त्या पादुका प्रसाद स्वरूप तिथे स्थापन केले गेलेले आहेत. आणि त्या पादुकांच्या दर्शनाच्या माध्यमातून जोपर्यंत पुढचा अवतार धारण स्वामी करत नाहीत तोपर्यंत समाजाला गुरुदर्शन करायचं असेल तर गाणगापुरी स्थान आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग स्वामींनी जेव्हा अक्कलकोटमध्ये इथे येऊन निवास केला, मग तिथून पुढे मग ते प्रत्यक्ष त्यांनी इथे म्हणजे त्याच ज्यांच्या पादुका गाणगापूरला त्यांनीच अक्कलकोटला निवास केलेला आहे. त्यामुळे मग इथे आज ज्या पादुका विराजमान आहेत ह्या देखील तितक्याच निर्गुण स्वरूपाच्या आहेत. आणि आज हे
म्हणलो तसं दोन्ही गाव जे आहेत हे दोन्ही गाव, हा सगळा परिसरच, हा सगळा प्रांतच हा आता गुरुभक्तीने गुरु स्पर्शाने पुनीत झालेला असा हा प्रदेश आहे. आणि गाणगापुरी गेल्याने उच्चतर ज्ञान प्राप्त होतं असं आख्यायिका आहे. मग लोकांना त्याच्यामध्ये बाकी पण अनेक आहेत, किंवा कोणाला काही त्यांची इच्छा आकांक्षा प्राप्ती गुरुचरणी, काही समजा कोणी काही मागितलं असेल ते पूर्ती होण्यासाठी म्हणून स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पण त्याच्याही पलीकडे मूळ जे मी मगाशी म्हणालो होती की भगवान दत्तात्रेयांकडून उपासना मिळावी याच्यासाठी म्हणून ही जागा प्रसिद्ध आहे. आणि गाणगापुरी गेल्याने भगवानाचं दर्शन होतं गुरूंचं, आणि त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला उपदेश प्राप्त व्हावे या हेतूने ते गाव स्थापन झालेलं आहे. आता तीच महती अक्कलकोटला देखील आहे. आता गाणगापूरला आपण बघतो लोक आवेशात असतात. कसं आहे, शेवटी गुरुचरणी आपण लीन व्हावं व गुरूंचं दर्शन आपल्याला मिळावं व त्यामधून आपल्या मुक्तीचा मार्ग आपल्याला लाभावा असं प्रत्येक जीवाला वाटत असतं. त्यामधनं मग जी तळमळ आपली आहे ती कुठल्याही वेगळ्या स्वरूपातल्या जीवाची तीच तळमळ असणार आहे. त्यामुळे तिथे गेल्यानंतर अनेकांना एक, ज्याला आपण अतिंद्रिय म्हणू, असा स्वरूपाचा अनुभव येतो. तो येणं योग्य देखील आहे, कारण एवढ्या उच्च ऊर्जेच्या या प्रखर अशा आपण स्थानी गेल्यानंतर तिथे आल्यानंतर आपला जीव सहजच आपल्या मूळ स्थानाकडे जायला आकृष्ट होतोय. तसं आपल्याला आपल्या घरी जाताना खूपच चांगलं वाटतं. म्हणजे आपण कुठेही जरी जगभरात प्रवासाला गेलो घरी जावं असं वाटतंच नेहमी. म्हणजे आज किती जरी आपण लोक अमेरिकेत आपले भारतीय लोक राहत असले, किंवा कोणी रशियात राहत असलं, कोणी युरोपात राहत असलं, शेवटी ते म्हणताना काय म्हणतात, घर भारतच. ओके नाही, घरी आपले आई वडील, आपली जी काही एक जे कम्फर्ट झोन म्हणतो आपण, तिथं आल्यानंतर जसं बरं वाटतं ना, तसं आपल्या जीवाचं असतं. आपण जगभरामधनं प्रवास करतो, जगभरामधनं आपण अनुभवांमधनं जातो, कर्म करतो ज्याला आपण म्हणतो. अनेक चांगले वाईट आपल्याला अनुभव येतात. ह्या सगळ्या अनुभवांमधनं काय, जीवाची ओढ काय आहे, मूळ घरी जाण्याची. ज्या मूळ ऊर्जा स्रोतापासून आपण निघालो त्या मूळ ऊर्जा स्रोताकडे परत जाण्याची जी ओढ आहे आपली, ती ओढ आपल्या जीवाची मूळ असल्यामुळे आपल्याला आपल्या घरी यावंसं वाटत असतं. ती आपल्या शरीराची ओढ नाहीये, ती आपल्या जीवाची असलेली ओढ आहे. की त्याला जिथून आपण निर्माण झालो, ज्या ऊर्जेतून आपण द्वैत झालो, दोन वेगळे झालो, ईश्वर आणि मी हे दोन वेगळे झालो, ही अवस्था आम्हाला नको आहे. आम्हाला मूळ अद्वैताची अवस्था पाहिजे. मी आणि ईश्वर एकच आहे, ही अवस्था मला परत पाहिजे. ही ओढ आपल्या जीवाची आहे. ती ओढ आपल्याला गुरुचरणी घेऊन जातीये, कारण तो दरवाजा तिथून सुरू होतोय. म्हणजे त्या एकत्वाचा जो अनुभव आहे, त्याचा जो काही मार्ग आहे, जे द्वार आहे, ते गुरुचरणांपासून सुरू होत आहे. त्यामुळे गुरुचरणी येण्याची ओढ आपल्याला आहे. त्यामुळे भारतीय अध्यात्म जर आपण बघितलं ना, भारतीय अध्यात्म हे गुरु परंपरांचं अध्यात्म आहे. सगळंच अनेको प्रांतांमधनं, अनेको स्वरूपांमधनं, अनेको श्रेणींमधनं, गुरु स्वरूपामधनं लोकांना दर्शनं झालेली आहेत. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जर बघितलं तर भारतीय अध्यात्म जे आहे हे सर्वच्या सर्वच जवळपास एकतर गुरु परंपरांचा वारसा सांगतं, दुसरं म्हणजे गुरूंना शिष्यांनी केलेल्या प्रश्नोत्तराचा वारसा सांगतो. म्हणजे भगवान कृष्ण आणि अर्जुनाचा जो वार्तालाप गीतेमधनं आहे तो, तिथे ते गुरुस्वरूप बसलेत आणि तो शिष्य स्वरूपात त्यांच्या समोर बसलेला आहे समजा. आणि कुठं बसलाय तो, कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळी बसलाय तो. म्हणजे माया एवढ्या प्रखर स्वरूपामध्ये आसपास एवढं विद्रूप स्वरूप धारण करून उभी आहे बरं का. आणि त्या सगळ्यामध्ये त्याला अद्वैताचं दर्शन भगवानांनी दिलेलं आहे. त्याला एका गुरुच्या पार्श्वभूमीमध्ये ते त्याच्याशी बोलतायत. त्यामुळे तो जो काही द्वंद्व आहे ना, की जगाची जी एक चंचलता आहे, सृष्टीचं जे विद्रूप स्वरूप देखील आपण म्हणू त्याला, या सगळ्या मायेत अडकलेल्या माझ्या जीवाला मुक्तीची हाक आहे, ती मला गुरुचरणी घेऊन जातीये. आणि ती गुरुचरणी ओढत ओढत मला जेव्हा गुरु समोर येऊन उभं करते, तेव्हा जिवंत स्वरूपातला माझा जीव किंवा वेगळ्या कुठल्या श्रेणीमधला तो जीव, हा दोन्ही आक्रोश करतो की ही माया नको, ही माया झटका. आणि ह्याच्यातनं हा जो येणारा जो त्रास आहे, त्याचं जे वलय आहे मायेचं, हे युगानुयुगाचा हा जो काही एक अनुभवांचा जो माझा साठा झालेला आहे, तो इतका मला जड झालाय आता की ह्यातून मुक्त करा मला. म्हणजे आपल्याकडे मुक्ती म्हणजे काय आहे, कशातून मुक्ती पाहिजे आपल्याला? आपल्याला जन्मा मरणापासून मुक्ती नको आहे, आपल्याला ज्ञानाज्ञानातून मुक्ती पाहिजे, किंवा द्वैत स्वरूपात जीवन द्या.
असं कोणी मागितलं होतं? अद्वैत स्वरूपातच जीवन द्या ना, ही हाक आहे गुरुचरणांची आपली. त्यामुळे आपण जेव्हा पुण्यक्षेत्री जातो, विशेषतः गाणगापूरसारख्या पुण्यक्षेत्री जातो, तेव्हा तिथे अनेक लोकांना अनेक अनुभव येतात. अनेक स्वरूपाची लोक तिथे आलेली असतात आणि म्हणजे त्यांचा आवेश आपण बघितला तर आश्चर्य होईल असा आवेश असतो तो. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारे संक्रमित अशी लोक देखील असतात. त्यांचा वेगळा अनुभव असतो. ज्ञानार्जन करायला आलेल्या लोकांचा अनुभव वेगळा असतो. भक्त म्हणून आलेल्या लोकांचा अनुभव वेगळा असतो. कुतूहल म्हणून बघायला आलेल्या लोकांचा अनुभव वेगळा असतो. पण एवढ्या प्रखर ऊर्जेच्या स्रोता जेव्हा जवळ आपण जातो तेव्हा आपला जीव तीच हाक मारतो की आपल्या आईला बघितल्यानंतर जो आनंद होईल, अनेक वर्षानंतर जेव्हा आपल्या आईला परत बघू तेव्हा जो आनंद होईल तो आपल्या जीवाला त्यांच्या चरणी गेल्यानंतर आनंद होतोय आणि तो वेगवेगळ्या स्वरूपामधनं प्रगट होतो. त्यामुळे प्रत्येकाला हवा तो अनुभव त्या गुरुचरणी येऊ शकतो आणि आपल्या सगळ्या जीवांची शेवटी हाक तीच आहे. आपल्याला आपल्या आईचं दर्शन व्हावं, आईने आपल्याला जणू कडेवर उचलून घ्यावं आणि जशी बाळाचे लाड करतात तसे आईने आपले लाड करावेत, अशी त्यांच्या चरणी हाक आहे आपली. की त्यांच्यामधून मार्ग कुठला मिळणार आहे? त्या भगवतीचाच मार्ग दाखवाया की जी आदिशक्ती आहे तिचा मार्ग आम्हाला सापडायचा आहे. त्यामुळे गुरुचरणी आलोय, अशी ती पार्श्वभूमी आहे. त्यामुळे भगवान दत्तात्रयांची जिथे जिथे स्थान आहेत तिथे अनेक ठिकाणी आपण गेल्यानंतर लोकांना अशाच प्रकारचा अनुभव आलेला आपल्याला बघायला मिळेल की कुठल्या का श्रेणीमध्ये, कुठल्या का योनीमधनं तो जीव जात असेल, तो सगळाच त्यांच्या चरणी आल्यानंतर बालकासारखा टाहो पडतो आणि हाक देतोय त्यांना. म्हणजे तुम्ही बघितलं असेल गाणगापूरला अगदी एकेरी हाक मारतात त्यांना, अगदी आरवाच्या भाषेत आवाज येत असतात की कसंही करून या मायेतून सोडवा आणि आईंचं दर्शन घडवू द्या, मार्ग सांगा, अशी त्यांच्या समोर तो हाक जीव आपली देत असते. त्यामुळे अनेकांना अनेक अनुभव येतात. गुरु मंदिरची स्थापना कशी झाली आणि तिथं बाळप्पा महाराजची समाधी आहे, तर त्याबद्दल थोडं सांगा. अगदी गुरु मंदिरचं जागा ही गुरुपीठाची जागा आहे बरं का. त्याला बाळप्पा मठ असेही म्हणतात कारण बाळप्पा महाराजांनी स्थापन केलं ते मठ. आणि बाळप्पा महाराज हे स्वामींच्या नंतर, स्वामींच्या समाधीनंतर तिथे मागेच सुरुवातीला राहायचे एका छोट्या पत्र्याच्या शेडमध्ये. नंतर जसं जसं होत गेलं तशी जागा पुढची ते प्राप्त करत गेले आणि आजचा जो गुरुमंदिरचा सगळा प्रांगण उभा आहे तो त्याच्यामध्ये उभा राहिलेला आहे. आणि 1901 सालच्या आसपास ही वास्तू उभी राहिली गुरुमंदिरची. आणि तिथे राहून आधी बाळप्पा महाराजांनी तपाचरण केलं, त्याच्यातनं त्यांनी भक्त वर्गाला मार्गदर्शन केलं. त्यांच्या समाधीनंतर जी आज गाभारा म्हणतो, आज गुरुमंदिरचं जे गर्भगृह आहे तिथे आज जी समाधी आहे ती बाळप्पा महाराजांची समाधी आहे आणि त्यांचा मूळ देह आतमध्ये तिथे भूगर्भ समाधीमध्ये विराजमान आहे. त्यांच्यानंतर गंगाधर महाराज हे उत्तराधिकारी झाले. त्यांनी बाळप्पा महाराजांचं कार्य पुढे नेलं आणि भारत भ्रमण केलं, खूप तपाचरण केलं आणि दोघांनी देखील मोठ्या प्रमाणामधनं भक्तवर्ग उभा केला आणि स्वामींची कीर्ती वाढवली, संप्रदाय मोठा केला. आणि त्या वास्तूमधनं मग परम सद्गुरू श्री गजानन महाराज हे चौथे पीठाधीश झाले आणि मग त्यांनी त्याच वास्तूमधनं जगाला अग्निहोत्राचा संदेश दिलाय. मग गुरुमंदिर हे जे स्थान आहे ना, हे खूप प्राचीन असं ते जागा आहे आणि असं म्हणतात की तिथे त्याला लागून कुठेतरी एक प्राचीन भगवती मंदिर आहे, त्याच्या वरती आज ते मंदिर उभं आहे. म्हणजे म्हणून मुद्दाम स्वामींनी ती जागा दाखवलेली आहे की गुरुपीठाची जागा तिथे असावी जिथे हे प्राचीन खाली शक्ती केंद्र आहे. आणि आजही गुरुमंदिरमध्ये आपल्याला जगदंबेचा दर्शन होतं. अनेक लोकांनी म्हणजे आता जे साधक तिथे कधी राहतात, आता आजकाल आम्ही एवढं जागा नाहीये तिथे राहण्याची, पण सुरुवातीला आम्ही सगळे तिथे राहायचो आणि सभामंडपामध्ये जे लोक झोपलेले असायचे त्यांना अनेक वेळेला वरच्या माडीवरती कोणतरी चालतंय, पैंजण घालून कोणतरी चालतंय असा आवाज यायचा. हो, अनेक वेळेला आईंच्या चालण्याचा, बोलण्याचा, हसण्याचा आवाज तिथे यायचा लोकांना. आणि खुद्द महाराज म्हणाले की ते जगदंबेचं जागृत केंद्र आहे आणि शेवटी जगदंबा ही काय, ही सृजनाचं प्रतीक आहे, क्रिएशनचं प्रतीक आहे. त्यामुळे गाभाऱ्यामध्ये बाळप्पा महाराजांची समाधी जिथे आहे त्याच्यावरती 3 ऊर्जा केंद्र उभी आहेत जे त्रिमूर्ती स्वरूप आहे. भगवान दत्तात्रयांचं जे स्वरूप आहे ब्रह्म विष्णू महेश, हे त्रिगुणात्मक स्वरूप त्यांचं जे आहे ते तिथे आज स्थापित केलंय महाराजांनी. त्याच्यामध्ये सहसा आपण असं बघतो की ब्रह्म विष्णू आणि महेश अशी ती स्थापना केलेली असते, पण हे सृजन शक्तीचं स्थान असल्यामुळे ब्रह्मस्थान मध्ये आहे
आणि इकडे शिव आणि इकडे विष्णूचं स्थान उभं केलं गेलेलं आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर गाभाऱ्याकडे आपण तोंड करून उभे असाल तर मध्ये ब्रह्मपादुका दिसतात. डावीकडे शिवाचं शिवलिंग आहे, उजवीकडे मग विष्णू पादुका तिथे स्थापित केलेल्या आहेत. कारण ते देवीचं प्रगट स्थान असल्यामुळे कुठल्याही नव्या गोष्टीचं सुरुवातीचं स्थान आहे. सो इट इज अ प्लेस फॉर न्यू बिगिनिंग्स म्हणतो ना आपण. त्यामुळे गुरुमंदिरला आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये नव्या परिवर्तनाची सुरुवात दरवेळेला होत राहते. त्यामुळे ते ब्रह्मस्थान तिथे उभं केलं गेलेलं आहे. आणि त्या आई जगदंबेच्या ह्या मूळ स्वरूपातलं तिथं असलेलं प्रगट स्थान आणि हे ब्रह्मकेंद्र याच्यामधून जी ऊर्जा प्रसारित होतीये ते गुरुमंदिरचं खरं मूळ रहस्य आहे. की तिथे आपल्याला गुरुपादुकांचं दर्शन होतं हे अत्यंत खरी गोष्ट आहे. पण त्यांच्यामध्ये दाखवतायत काय ते की ते जगदंबेचं मूळ स्वरूप तिथं बघायला मिळतंय. आणि तिथे मग तुम्हाला उपासनेचं दीक्षा दिली जाते. असं ते गुरुमंदिरची जुनी प्राचीन वास्तू आहे. आणि आजही आपण जाऊन कधी बघितलं तर गुरुमंदिर हे अत्यंत महत्वाचं ऊर्जा केंद्र आहे. म्हणजे लोकांना मंदिरांना जाण्याची, तीर्थक्षेत्रांना जाण्याची जी ओढ असते त्या शृंखलेमध्ये गुरुमंदिरला येणं एक वेगळं स्थान राहील इव्हेंच्युअली. आज अजून नाही आलेलं ते, पण नंतर तसं, कारण अजूनही आईची इच्छा नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी यावं तिथे म्हणून. पण जेव्हा त्या प्रगट स्वरूपात दर्शन द्यायला संमती देतील तेव्हा मग तिथे आपण बघाल की एक वेगळं आध्यात्मिक महत्व आहे. आणि ऋषी, महर्षी, संत, महंत गुरुमंदिरात येऊन दर्शन घेऊन गेल्याच्या आख्यायिका आहेत. आणि आजही असं म्हटलं जातं की गुप्त स्वरूपामध्ये अनेक योगी तिथे येतात आणि गुरूंच्या चरणी नतमस्तक होतात. कारण जे गुरुपीठ आहे आतमध्ये स्थापन केलेलं हे आद्य गुरुपीठ आहे वेद संप्रदायाचं. त्यामुळे भगवानांच्या त्या गुरुपीठात दर्शन घेण्यासाठी गुप्त स्वरूपामध्ये अनेक विभूती तिथे येतात अशी लोकोक्ती आहे. त्यामुळे गुरुमंदिरचं खूप प्रचंड महत्व आहे. आणि तिथे येऊन गुरुचरणी दर्शन घेणं तिथला जो काही अनुभव आहे तो खरोखर वेगळा अनुभव आहे. तर तिथं एक महादेवाची पिंड आहे, तर असं म्हणलं जातं त्यावर पण बोटाचे ठसे आहेत स्वामींचे. असं एक घटना स्वामींच्या जीवनात सांगितली जाते की स्वामींनी इकडे गावामध्ये एका मठामध्ये एका शिवलिंगावरती यज्ञ केला होता एकदा. दिवशी स्वामींनी काय केलं की खूप सगळी सामग्री गोळा केली. गवऱ्या, लाकडं, तूप, नारळ, खडीसाखर, सुपाऱ्या वगैरे खूप गोळा केल्या. आणि त्या मंदिरात ते गेले आणि त्या गाभाऱ्यात जाऊन त्या शिवलिंगावरती त्यांनी मोठीच्या मोठी ही सगळी रचना उभी केली गवऱ्यांची, लाकडांची, आणि त्याला अग्नी प्रज्वलित करून दिला. आणि त्यामध्ये मग तूप घालत राहिले, कधी नारळ घालत राहिले. तिथे यज्ञ केला त्या शिवलिंगावरती अशी एक घटना आहे. मग तो अग्नी एवढा प्रखर झाला, एवढी ती ऊर्जा ती स्ट्रॉंग होती की दगडीवरचं जे बांधकाम होतं त्याला तडे जायला लागले. आणि मग हे सगळं जेव्हा अग्नी शांत झाला तेव्हा ती राख त्यांनी बाजूला केली सगळी. आणि खाली जो शिवलिंग होता तर ते आता अर्थात दगड होता तो ते सगळं गवऱ्या ठेवून ते सगळं रचून खूप गरम झालेलं असणार आहे. ते आपल्या 3 बोटांनी, 5 बोटांनी त्यांनी उचललंय आणि प्रसाद म्हणून दिलेलं आहे. तर ते आजही गुरुमंदिरामध्ये आपल्याकडे स्थित आहे. आणि त्याच्यावर आजही अभिषेक करताना जेव्हा पाणी घातलं, लक्ष देऊन बघितलं, स्वामींची 5 बोटं उमटलेली दिसतात त्याच्यावर आजही. तर ते अनेकांना त्याचं दर्शन होतं. कारण हे खूप प्राचीन शिवलिंग आहे ते. आणि स्वामी असं म्हणाले की लिंगदेहाचा म्हणजे हा जो पंचमहाभौतिक देह आहे त्याचा हा होम केलाय आम्ही. आणि आता इथून पुढे आमचं जे भगवत तेज आहे त्याचं तुम्हाला दर्शन होईल असं त्यांनी त्याच्यात वर्णन केलेलं आहे. कधी कधी लोक म्हणतात की कधी कधी त्यांच्या आयुष्यात काही अघटित घटना घडल्या तर ते म्हणतात की माझा स्वामींवरचा विश्वास कमी होत चाललाय. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे किंवा त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही काय बोलाल? मी म्हणलं ना, मला वाटतं खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण काय होतं ना, आपल्याला आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना हा मागच्या काहीशे वर्षांच्या संस्कारातनं आता उभा राहिलेला आहे. ज्याच्यामधनं ज्याला कलियुग म्हणलं गेलं. कलियुग म्हणजे काय? लोकांना वाटतं कलियुग म्हणजे वाईट होणारा काळ. कलियुग म्हणजे वाईट होणारा काळ नाही, कलियुग म्हणजे कन्फ्युजनचा काळ. अशात कन्फ्युजन कशाचं झालं? आपल्याला देव आहे की नाही हे सिद्ध करण्याचं काही गरज नाही. म्हणजे देव
मी मानला काय नाही मानला काय देवाला काहीच फरक पडत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, अरे तू माझा वाईट केलं, मी देव मानत नाही, काय फरक पडतो? उद्यापासून मी सकाळी जर उद्या जातो रस्त्यात जाता जाता खाली पडलो आणि तू मला पाडलं सूर्य, माझा तुझ्यावर विश्वास नाही, सूर्याला काय फरक पडतो? तर काय अस्त होणं थांबणार आहे का? उदय होणं थांबणार आहे का? काय होणार आहे? त्यामुळे लोकांचा देवामध्ये विश्वास असण्यापेक्षा स्वतःमधला विश्वास कमी झाला बरं का. ज्याला आत्मविश्वास म्हणतो ना आपण, मी एक ईश्वरी जीव आहे, या सृष्टीमध्ये उपभोगासाठी जन्माला आलेलो नाहीये. मला इथं ईश्वराने जन्म दिलेला आहे उच्चतर साधना करण्यासाठी, आणि माझ्या माध्यमातून लोकोत्तर कार्य घडावं, माझ्या माध्यमातून लोककल्याण घडावं, याच्यासाठी ईश्वराने मला जन्म दिलेला आहे. ही भूमिका जेव्हा निघून गेली त्याला कलियुग म्हणलं. जेव्हा आपण कन्फ्यूज झालो की आपण नक्की आहोत तरी कोण, आपण जगतोय तरी कशाला, आपण जीवनाचं प्राप्तव्य काय, जीवनाचं ध्येय काय, मी निर्बल स्वतःला समजायला, दुर्बल समजायला लागलो, आपण स्वतःला असह्य समजायला लागलो, दीन म्हणायला लागलो स्वतःला बरं का. हे जेव्हा आपण स्वतःचं अस्तित्व ऍक्सेप्ट केलं ना, तो कलियुग. आणि त्याचा जो काही संस्कार आपल्या मनावर एवढा प्रखर झालेला आहे की ती जर मी तुम्हाला सांगितलं जरी की अहो नाही तुम्ही ईश्वर अंश आहात, तर ते जोक वाटायला लागतं, हसायला लागतात लोक, काहीच काय बोलता वगैरे. मला तर काय, मला तर उठून उभा राहायची ताकद नाहीये आणि तुम्ही मला ईश्वराचं प्रतिबिंब म्हणताय. अहो नाही आहात तुम्ही बरं का. आणि ते समजून घेण्यासाठी गुरु लागतात की ती मायेची जी काही एक काळोख होतो डोळ्यासमोर आलेला आहे तो दूर करा, माझं ईश्वरत्व मला दर्शन करू दे, आणि माझ्या माध्यमातून आपल्याला जे कार्य अपेक्षित आहे या जन्मामध्ये ते घडण्याचं सामर्थ्य प्राप्त करून द्या. तो जो काही एक भाव आहे ना, तो भाव जर तुम्हाला हवा असेल तर गुरुचरणाला या. आपण जर गुरुचरणी आला असाल काहीतरी छोटं मोठं मागायला ना, मग ते कसं होईल, आपण म्हणजे आपल्या शाळेच्या प्रिन्सिपलकडे गेलात आणि खूप प्रार्थना केलीत की मी अभ्यास केला नाहीये, प्रिन्सिपल सर एकदा मला परीक्षेत कसंही पास करा, पुढच्या वेळेस मी खूप अभ्यास करीन. अगदी म्हणजे दयाळू एखादा प्रिन्सिपल असेल तो पासही करेल, पुढच्या वेळेस गेला परत पास करेल का? किती वेळा जाल तुम्ही? मी काहीच अभ्यास करणार नाहीये, ह्या एक्झाम मध्ये पास करा, पुढच्या एक्झाम मध्ये पास करा, असं रोजच गेला तर काय करेल प्रिन्सिपल? शाळेतून हकलून देईल बरं का. मग आपण ज्यांना गुरु म्हणतोय त्यांच्याकडे आपण गाऱ्हाणं घेऊन गेलो, एकदा गेलो, दोनदा गेलो, तीनदा गेलो, मग त्याच्यानंतर कुठेतरी आपलंच परिवर्तन अपेक्षित आहे की नाही? त्यांना कुठेतरी मी परिवर्तित व्हायला पाहिजे, मी ओळखायला पाहिजे की बाबा तुम्ही मला अडचणींना काढलं, आता मला पुढचा मार्ग दाखवा, आता मला तुमचं शिष्य बनायचंय, एक सतशिष्य बनण्याचा मार्ग दाखवा. जो अर्जुनाला दाखवलात तोच मला दाखवा बरं का. आणि स्वामींची जी भूमिका किंवा अक्कलकोटची जी काही भूमिका आहे ना, ती कर्माधारित भूमिका आहे, ती कर्म करण्याला ऊर्जा देणारी भूमिका आहे, तो शॉर्टकट सांगणारी भूमिका नाहीये. तुम्ही जर म्हणत असाल की जसं अर्जुनाला हवं होतं काही शॉर्टकट द्या ना, जाऊ दे कशा युद्ध करायला लावता, काहीतरी सोल्युशन काढा ना, एक दोन गावं देऊन टाका, जातो ना आम्ही, असं करता येत नाही ना. हे सोल्युशन नाहीये. म्हणजे मी नेहमी म्हणतो की जर शॉर्टकट देऊन नारळांच्या फोडाफोडीने जर कर्मनाश होत असला असता तर अर्जुनाला कर्माचा मार्ग कृष्णाने का सांगितला? अमुक ठिकाणी जा, इतके नारळ फोड, चल तुझं कल्याण होईल, असं नाही सांगितलं बरं का. ती वेदांची भूमिका नाही, ती अध्यात्माची भूमिका नाही, ती भगवान दत्तात्रेयांची भूमिका नाही, ती उपासनेची भूमिका नाही. धर्मपालन करून सत्कर्म करणं हाच जीवनाचा ध्येय आहे, हे समजून घेणं म्हणजेच कलियुगातून बाहेर येणं आहे. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की मी काहीतरी मला अनुभव आले, हे आले, ते आले, त्यापासून मी इकडे गेलो तिकडे गेलो, ह्याला काही फारसं महत्व राहत नाही, याला काही फार मी गांभीर्याने बघत नाही की मग मी देवाकडे गेलो, मी मागितलं, मला काही दिलं नाही, मला देवाचा विश्वास गेला, काय फरक पडणार देवाला? जो असं जो 18 भुवनांचा स्वामी आहे त्याला तुझ्या श्रद्धेने काय फार फरक पडणार नाहीये. म्हणजे जसं एखाद्या देशाचा कोणीतरी सम्राट असतील समजा, आता मी म्हणलो की माझ्या देशात तू सम्राट नाही का, म्हणजे तो काय त्याचं राजपद जाणार आहे काय, काय होणार आहे समजा. त्यामुळे आपण उलट समजून घ्यायला पाहिजे की ह्या देशाचं मी नागरिक आहे आणि मालाकडनं काय अपेक्षित आहे देशाला, हे ज्यांना समजून घेतं ना, हा जो प्रश्न विचारतात ना त्याला जीवनाचं गमक कळतं, सिक्रेट ऑफ लाईफ कळायला लागते. द सिक्रेट ऑफ लाईफ इज नॉट टू गेट समथिंग, द सिक्रेट ऑफ लाईफ इज टू बी एबल टू गिव्ह समथिंग. जीवनाचं
जे सिक्रेट आहे ना, जे रहस्य आहे ते काय आहे, काहीतरी मिळवणारा होणारा नाही, देण्याची ताकद निर्माण करणारा व्यक्ती होण्यामध्ये आहे. ते कधीच निर्माण होईल किंवा तुमचा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, तर तुमचं स्वतःचं सामर्थ्य वाढेल. म्हणजे महाराज आमच्याकडे नेहमी खूप छान म्हणतात, ते म्हणतात की आमचा शिष्य काय आहे की तो अग्नीला देखील आहुती द्यायला हात पुढे करतो. अग्निहोत्रामध्ये आहुती द्यावे लागतात ना, तो म्हणतो आमचा शिष्य काय आहे, तो अग्नीला देखील मागायला जात नाहीये, हात असा करून जात नाहीये, तो हात असाच आहे आमचा, देणारा हात आहे, तो माझा शिष्य आहे. तो देवाला देखील द्यायला बसलाय 2 घास, असा माझा शिष्य म्हणजे तो खरा समर्थ. ती भूमिका कुठे, आणि तुम्ही म्हणता ती अशी प्रकारची भूमिका कुठे, ती कुठे मनाच्या व्याकुळतेच निर्माण झालेली भूमिका आहे. ती काय म्हणजे काय म्हणतात ते, खूप काही विचार करून त्याच्यामधून आलेली भूमिका नाहीये. आणि माझा कशावर विश्वास आहे नाहीये ह्याच्यात त्यांना काहीच फरक पडत नाही, कारण त्यांना ते नकोच आहे. स्वामी देखील म्हणतात ना, आमच्यावर विश्वास ठेवून काय करणार आहात, स्वतःवर विश्वास काय, ते सांगायला आलोय. आम्ही खूप महान आहोत हे सांगायला काय तपश्चर्या सोडून आलो का इथपर्यंत, किंवा रोज आमचे फोटो लावा आणि त्याला दूध होता हे सांगायला आलो का आम्ही इथपर्यंत, नाही. तुम्ही विसरला आहात स्वतःची ओळख, तुम्ही विसरला आहात स्वतःचं अस्तित्व, ते आठवण करून द्यायला आलेलो आहे. त्यामुळे असा प्रश्न विचारण्याच्या पेक्षा आपण गुरूंकडे का आलो हे आपण तपासून बघावं. आणि खरोखरी एखाद्या ऊर्जा प्रवाहासमोर आपण बसलो असू तर अशी आपण बालिश काही चेष्टा करत बसणार आहोत, खरोखरी काहीतरी लाक्षणिक मागणार आहोत, हाही विचार करायला पाहिजे. आता जसं काय काय म्हणजे असं असतं की गुरु आपल्याकडे आले किंवा गुरु आपल्या स्वप्नात आले, तर आता ह्या कलियुगात सगळ्यांना असं ते भोंदू सारखं वाटतं किंवा लोकांना विश्वास बसत नाही. आता तुम्ही म्हणलात ना, मी आपल्याकडे देखील पादुकांचं जेव्हा दर्शन झालं ना, म्हणून मी आता किती 2017 आता 2026 मी आजच पहिल्यांदा सांगितलं की अशा प्रकारे दर्शन आम्हाला झालं किंवा तिथे अशा प्रकारे पादुका प्रकट झाल्या वगैरे. कारण होतं काय, ह्याचं खूप फार लवकर ह्याचा गैरउपयोग बरोबर केला जाऊ शकतो आणि जातोच तो. म्हणजे झालंय असं की अध्यात्माच्या नावाने इतका गैरउपयोग झालेला आहे ना आजपर्यंत, की लोकांना आता त्याची कुठेतरी कन्फ्युजन व्हायला लागले, कुठेतरी भीती बसायला लागली की अरे खरं सांगताय का खोटं सांगताय असं काहीतरी. त्यामुळे मग अशा प्रकारचं काहीतरी दर्शन झालं, त्याच्यामधनं मला काहीतरी आता कळायला लागलं वगैरे, हे सांगायला की लोक थोडेसे जरा कन्फ्युज व्हायला लागतात. त्यामुळे मला खूप वेळा असं वाटतं की ते तुम्हाला जर काही एखादा मार्गदर्शन होत असेल ना, तर त्याचा आनंदाने स्वतः अनुभव घ्यायला पाहिजे. की बाबा मला समजा गुरूंची दर्शनं होत आहेत, तर मला गुरूंकडनं मार्गदर्शन लाभतंय, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, मोलाचं आहे. आणि त्याच्यामधनं मी माझा आध्यात्मिक प्रवास पुढे नेईन. झालंच कोणाचं तर कोणाची तरी मदत करू शकेन. जर काही असं कोणाला, खूप वेळा लोकांना मी बघितलेलं आहे, काही खूप जेन्युइन लोक आहेत ज्यांना खरोखरी मार्गदर्शन होतं आणि त्यामधनं लोकांचं कल्याण व्हावं असा मार्ग सांगितला जातो. की जसं बाबा आदित्यला काहीतरी एखादा मार्ग सांगा की ज्याने त्यांचं कल्याण होणार आहे. चांगलं सांगणार जर तुमच्याकडे कोणी आलं ना, तर मी त्याच्यावर नेहमीच विश्वास ठेवतो. जो सन्मार्ग सांगतोय, जी व्यक्ती तुम्हाला चांगल्या मार्गावर नेतीये, जे कुठलाही त्याच्यामधनं त्यांचा व्यक्तिगत काही हेतू नाहीये, असं कोणी करत असेल तर लोक त्याचं कौतुकच करतात. पण नाटक करून आणि काहीतरी अवडंबर निर्माण करून व्यक्तिमहत्व वाढवणे ह्याच्यासाठी जर कोणी असं करत असेल तर मग ते अयोग्यच आहे. आता जनरली माझ्या वयाच्या मुलं मुली असतील तर त्यांना स्वामींविषयी किंवा दत्तगुरूंविषयी जास्त माहिती नसती, तर त्यांना जर त्यांच्या चरणी यायचं किंवा त्यांचं उपासना सुरू करायची, तर त्यांनी आतापासून काय केलं पाहिजे, सुरुवात कशी केली पाहिजे त्यांनी? वेबसाईटवर जाऊन अग्निहोत्र किंवा आय डोंट नो ऍप डाउनलोड करून अग्निहोत्र शिका, युट्यूबवर जाऊन अग्निहोत्र शिका. आमचे इतके केंद्र आहेत, त्या केंद्रांमध्ये जाऊन अग्निहोत्र शिका. शिवपुरीला, अक्कलकोटला येऊन अग्निहोत्र शिका आणि अग्निहोत्र घरी करायला लागा. तो तुमच्या मुक्तीचा राजमार्ग आहे, ते राजगुह्य आहे, ते सर्वोच्च तंत्र आहे उपासना. आणि ती भगवान दत्तात्रयांपासून सनातन धर्माची मूळ उपासना आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की बाकी संप्रदाय आपल्याला माहिती आहेत, इतके सगळे आता धर्ममत आज उपस्थित आहेत, त्यांना त्यांची उपासना माहिती आहे की बाबा अमुक वेळेला आमचे प्रार्थना केल्याने आमचं धर्माचं पूर्ण होतं. सगळ्या संप्रदायांना माहिती आहे. सनातन संप्रदायाची प्रार्थना काय आहे, सनातन हिंदू धर्माची प्रार्थना काय आहे, तो हा अग्निहोत्र.
म्हणजे ज्याच्यावरती सगळा सनातन संस्कृती उभी राहिली, त्या ऊर्जेवरती सगळा हा देश उभा राहिला, इथली सगळी साम्राज्य उभी राहिली, अशी ही अतुलनीय अशी तंत्र उपासना ती अग्निहोत्र विद्या आहे असं आहे. त्यामुळे अग्निहोत्र ही सनातन संप्रदायाची मूळ उपासना आहे, दत्त संप्रदायाची मूळ उपासना आहे, वेदांची मूळ उपासना आहे, तंत्रशास्त्राची मूळ उपासना आहे. आणि सगळ्या अर्थाने बघितलं तर आपण बघतो अग्निहोत्र ही अनिवार्य अशी आहे. आणि वेदांनी अग्निहोत्राला अनिवार्य म्हणलेलं आहे की मानव जन्म मिळाला असेल आणि कमकुवत मानव मरून मृत्यू मिळत असेल तर तुमचं अपयश ठरलं. मानव जन्म मिळाला असेल आणि ह्याच जन्मामध्ये महामानव म्हणून जगता आलं तर तुमचं आयुष्य खरोखरी तुम्ही काहीतरी केलं असं ते म्हणतात. आणि त्याच्यासाठी उपासनेची गरज आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही बाजूनी मला प्रश्न विचारला तर मी एकच सांगणार की नित्य अग्निहोत्र करणे हे तुमच्या परिवाराच्या सर्वांगीण कल्याणाचा मार्ग आहे. त्याच्यामधनं घरात समृद्धी येते, स्थिरता येते, आरोग्य लाभतं, त्याच्यामध्ये घरामध्ये वातावरण चांगलं होतं, परिवारामध्ये नाती चांगली होतात, सगळे सक्षम सामर्थ्यवान व्यक्ती निर्माण होतात, निर्भय व्यक्ती निर्माण होतात, अभ्यासू व्यक्ती निर्माण होतात, अंधश्रद्धेसारख्या बालिश गोष्टींपासून दूर जाणारा व्यक्ती निर्माण होतो. त्यामुळे अग्निहोत्र उपासना उद्यापासून सुरू करा. तर स्वामींविषयी एखादी आठवण किंवा शिकवण तुम्ही सांगू शकाल? खूप एक चांगली आहे, मला ती नेहमी आणि खूप मला जीवनामध्ये ते खूप त्या घटनेने शिकवलंय म्हणून मी ती नेहमी लोकांना सांगतो. एक असं म्हटलं जातं की स्वामी त्यांच्या नित्यदर्शनाच्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यांच्याकडे एक व्यक्ती आलेले आहेत, खूप व्याकुळ होऊन आलेले आहेत आणि गर्दी आहे खूप, स्वामी बसलेले आहेत आणि मागे उभे आहेत. मग त्यांना बघून स्वामींनी त्यांना पुढे बोलवलंय, पुढे या. मग ते पुढे आले, बोला काय पाहिजे. मग ते म्हणतात स्वामी खूप अडचणी आहेत, खूप काय काय प्रॉब्लेम चालू आहे, मार्ग पाहिजे. काय अडचण? ते म्हणतात घरात आर्थिक अडचण खूप आहे. काय करता तुम्ही? मग ते म्हणतात की मी शेती करतो. मग ते विचारतायत की आपली स्वतःची शेती आहे का? आहे म्हण. घरात बैलजोडी आहे का? आपल्या आहेत म्हण. मग स्वामी हसतायत, स्मित हास्य करतात त्यांच्याकडे बघून आणि मग म्हणतात की मग करून खा ना राजा म्हणून, कशाला गावोगावी मागत फिरतोयस म्हणून. सगळं सामर्थ्य तर जन्मतः दिलं तुला, साधनं दिली, संधी दिली, फक्त ही मागण्याची व्याकुळता जी आहे ती काढून टाक, माझ्यावर विश्वास ठेव आणि कामाला लाग, तुझ्या जीवनातून यश मिळेल म्हणून. आणि ते निघून जातात आणि मग त्यांच्या जीवनात कल्याण झालंय अशी ती आख्यायिका आहे. त्यामधनं खूप शिकण्यासारखं आहे की आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ईश्वराकडून खूप मिळालं. चांगला परिवार मिळाला, आरोग्य मिळालं, 2 घास जेवायला मिळालं, शिक्षण मिळालं, घरात छत्र मिळालं, राहायला जागा, घर, मान सन्मान, खाणं पिणं, सुरक्षा सगळं मिळालं जीवनामध्ये. जे काही जीवनामध्ये उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी म्हणून जी काही अवस्था लागते ना ती अनेक लोकांना मिळते. फक्त ते जी मनाची व्याकुळता आहे ना ती जात नाही. आणि तो कुठेतरी आपल्याला क्वेश्चन मार्क म्हणून आपल्यासमोर उभं राहतं की, आणि आपण विसरून जातो की अरे आपल्याकडे एवढं सगळं आहे. म्हणजे असे असंख्य लोक जगात आहेत ज्यांच्याकडे बेसिक्स पण नाही आहेत. म्हणजे त्याच्यात त्या दिवशी व्यक्ती म्हणली असते की माझ्याकडे शेतच नाहीये तर काय उत्तर देता आलं असतं, किंवा शेत आहे पण बैल नाहीये असं उत्तर दिलं तर काय उत्तर देता आलं असतं. पण शेतही आहे, बैलही आहे, काम करायची चान्सही आहे, आरोग्यही आहे, शेती करायची ज्ञान देखील आहे, मग करून खा ना. हे जे त्यांची शिकवण आहे ना, तो कर्माचा मार्ग दाखवतात ना, ते जो कृष्णाने अर्जुनाला दाखवलेला आहे तो मला खूप नेहमीच मोटिवेशनल वाटतो की सगळं आपल्याकडे एवढं आहे. अनेकांपैकी आपल्याकडे बेसिक्स नाही आहेत, त्यांच्याकडे कोणाकडे आरोग्य नाहीये, कोणाकडे घरात काही अगदी भोजनाची विवंचना आहे, कोणाकडे आई आहे तर वडील नाही, वडील आहे तर असं अनेक समस्यांपासून जाणारा देखील खूप मोठा समाज आहे. मग ज्यांच्याकडे सगळं हे असतं की ज्यांना बेसिक्स सगळं मिळाले असतात ना, त्यांनी तरी व्याकुळता आता मनात ठेवू नये आणि स्वामींना आदर्श स्वामींचा घ्यावा
त्यांची शिकवण ती घ्यावी आणि स्वतःच्या कर्मावरती स्वतःच्या आत्मविश्वासावरती जीवन उभं करावं अशी शिकवण स्वामींची आहे. आणि तो एक कर्माचा, सन्मार्गाचा, लोककल्याणाचा जो मार्ग त्यांनी दाखवलाय ना, ती देणारी ही शिकवण मला नेहमीच प्रेरणादायी वाटते. आणि मला अपेक्षा आहे की आपल्यापैकी अनेकांना ती प्रेरणादायी ठरावी आणि ह्या शिकवण घेऊन अनेकांनी आपल्यापैकी आपलं आपलं जीवन उत्कर्षाकडे, उन्नतीकडे न्यावं. कारण खरोखरी ज्याला इतकं सगळं मिळालेलं असतं ना, तिचं बीज रूपामध्ये सगळं मिळालेलं आहे. आता त्याचा महावृक्ष करायची संधी गुरुकृपा सगळ्यांना लाभावी. तर धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. ऑल्सो आदित्य टॉक्स या टीमला तुम्ही अक्कलकोटला इथं शिवपुरीला बोलवलं, त्याबद्दलही आपले खूप खूप आभार. आपले खूप आभार, कारण आपण मोठ्या मनाने इथपर्यंत आलात. आणि आपल्या सगळ्या टीमचे देखील आभार. आपण सगळे मिळून वेळ काढून इथपर्यंत आलात, सगळी माहिती ऐकलीत. शेवटी आम्ही गुरुसेवक आहे, आम्ही गुरुप्रचारक आहोत. त्यामुळे आम्हाला जिथे कुठे कोण संधी देतं गुरूंची महिमा सांगण्यासाठी, गुरूंची वाणी सांगण्यासाठी, ते आमच्यासाठी एक पर्वणी आहे, संधी आहे. त्यामुळे ती संधी गुरुसेवेची आम्हाला दिल्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद.